आजचं सेशन आपण लाईव्ह घेतो आहे, जेणेकरून डायरेक्ट लाईव्ह जरी फिजिकली घेता येत नसेल तरी ऑनलाईन लाईव्हमुळे आपल्याला तो एक फील येऊ शकेल. सो आय होप यू आर रेडी. Yes, sir. या ग्रेट. सो टाईम आपल्याकडे लिमिटेड आहे, त्यामुळे आपण विल स्टार्ट. ओके. सो लेट्स टेक दिस अपॉर्च्युनिटी की आपण आता 4 दिवस एकत्र छान ह्या व्हिडिओ वर्कशॉपमध्ये पॉवरफुली काही टेक्निक्स ज्या प्रूव्हन आहेत, ज्या काही युनिव्हर्सली लोकांनी प्रयोग केलेले आहेत, अनुभवलेले आहेत, आणि आता अजून काही गोष्टी आहेत ज्या मी विचार केला की थोडंसं डीपर जाऊन बघावं. सो आपण आता खूप मोठा एक्सरसाइज रिलॅक्सेशनचा न करता 1 मिनिटाचा छोटंसं सेंटरिंग ॲक्टिव्हिटी करूया, जेणेकरून आता पूर्ण फोकस आहे तो आपला या सेशनमध्ये राहील. ओके. सो यू आर एक्सायटेड. आय होप यू आर एक्सायटेड. आय एम ऑल्सो एक्सायटेड की ही एक्साइटमेंट आपल्याला लर्निंगला किंवा नवीन गोष्टी शिकायला जास्त पॉवरफुल करत असते. ओके. सो थोडा वेळ डोळे बंद करा, अगदी थोडा वेळ. हळूहळू नाकाद्वारे आपण दीर्घ श्वास घेतोय. हळूहळू नाकाद्वारे आपण दीर्घ श्वास सोडत आहोत. आपल्या शरीरामध्ये एक आनंदाचं, चैतन्याचा असा प्रवाह वाहत आहे, हे आपण फील करत आहोत. आणि ही एनर्जी आपल्याला आणखीन नवीन जीवनाच्या चांगल्या स्तरावर, चांगल्या क्वालिटी ऑफ लाईफकडे घेऊन जात आहे असं आपण फील करत आहोत. जे काही मनावर नकळत कळत जे काही प्रेशर, टेन्शन किंवा नकळत काहीतरी असं कनेक्टेड वाटत नसेल, ते आपण एक ब्रीद आउट करून सोडून देतोय. डीपली ब्रीद इन करतोय आणि जसं आपण कार्यशाळेत शिकलो तसं हा असा आवाज करत सोडून देत आहे. जे काही मनावरचं प्रेशर आहे ते निघून जात आहे. वन मोर टाइम. हा. फील दॅट रिलॅक्सेशन. अँड वन मोर टाइम. हा. जस्ट आपल्याला रिलॅक्स वाटत आहे. हळूहळू दीर्घ श्वास घेत आपण पॉझिटिव्हली स्वतःची एनर्जी फील करतोय. आपलं डोकं, मान, खांदे आणि पाठ आपण हळूहळू रिलॅक्स करत आहोत. दोन्ही हात आपल्या तळहात आकाशाच्या दिशेने ठेवून मी म्हणत आहे की मी समृद्ध आहे. निसर्गातील जे काही उदात्त आहे, जे काही समृद्ध अशा गोष्टी आहेत, ते मिळवणं मला सहज आहे. आय डिझर्व टू बी हॅपी. आनंदी असणं, त्यासाठी मी योग्य आहे. हळूहळू आपण दीर्घ श्वास घेतोय, दीर्घ श्वास सोडतोय, आणि जो काही पॉझिटिव्ह हॅपी माइंडसेट आहे ते चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून आपण आता डोळे उघडत आहोत आणि स्मित हास्य आपण करत आहोत. ओके. सो थँक्यू फॉर दिस स्मॉल ॲक्टिव्हिटी. आज मी मुद्दाम टेक्निकल प्रेझेंटेशन आत्ता या सेशनमध्ये करत नाही आहे, जेणेकरून आता थोडंसं आणखीन पर्सनल कनेक्शन करायला आवडेल. इंटरॅक्टिव्ह थोडंसं आपण हे ठेवूया. आपण बऱ्याच गोष्टी शिकलो की आपले थॉट्स येतात कुठून, कसा त्याचा प्रकार आहे. ॲट द सेम टाईम आपल्या धारणा आपल्या विचारांवर कसा प्रभाव टाकतात, राईट. स्वतःवर प्रेम कसं करावं, आणि समृद्धीची मानसिकतेसाठी कृतज्ञता असेल, व्हिज्युअलायझेशन असेल, ही काही तंत्र पण आपण बघितलं. हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एक तुम्हाला तुमच्या आत काही गोष्टी घडताना असा एक आवाज येतो का की नाही नाही, हे तुझ्यासाठी नाही आहे. की काही वेळेला आपल्याला यश मिळवायचं असतं, आपल्याला चांगलं नातं मिळवायचं असतं, चांगले पैसे कमवायचे असतात, चांगलं एक स्तरावर आपल्याला जायचं असतं, पण कधीतरी एक आवाज असतो, काहीतरी सांगतो आपल्याला की नाही नाही, तुझ्यासाठी हे नाही आहे. असा काय टॉक जाणवतो कधी वेळा. प्रत्येकाला तसाच असेल असं नाही, पण एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काही
वाटतं की अरे हे नाही आहे, आत्ता योग्य वेळ नाही आहे किंवा आत्ता माझ्यासाठी नाही आहे किंवा आत्ता मी ते अफोर्ड करू शकणार नाही. काय वाटतं तुम्हाला असा काही टॉक? माझा प्रश्न क्लिअर आहे की एक आतला आवाज आपल्याला काही चांगल्या ज्या गोष्टी आहेत जीवनाला समृद्ध करणाऱ्या त्यासाठी आपल्याला कुठेतरी रोखतो. तो आवाज काय सांगत असतो बऱ्याचदा आपल्याला? तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहू शकता किंवा शक्यतो अनम्यूट केलं, छोटा ग्रुप आहे तर यू कॅन शेअर. काय वाटतं? अ, न नमस्कार सर, मी समता बोलतीये. अ, हां, समता. मला कधी-कधी प्रॉब्लेम असा असा कधी विचार येतो, की ज्यावेळेला आपल्या बुद्धीच्या पेक्षा जास्त कोणीतरी हुशार तज्ञ व्यक्ती बोलत असताना हां. काही प्रश्न विचारले, तर त्यावेळेला आपल्या मनामध्ये काही उत्तरं असतात, रेंगाळत असतात. हं, हं. पण त्यावेळेला तसे विचार येतात, की मी जे काही उत्तर देईन त्यावेळेला मला हे एक्सेप्ट समोरची करतील की नाही किंवा त्या बुद्धीच्या लेव्हलनी माझं उत्तर असेल की नाही, ओके, व्हेरी असं मनात येतं त्यावेळेला. ओके. थँक यू फॉर शेअरिंग. बऱ्याचदा आपल्यापेक्षा सुपिरियर कुठल्याही क्षेत्रात असेल, मग ते बौद्धिक क्षेत्र असेल तर त्यामध्ये किंवा अनुभवानं असेल, श्रीमंतीनं असेल किंवा दिसायला आपल्यापेक्षा जास्त प्रभावी सुंदर असेल, कुठेतरी आपल्याला हा टॉक येतो जो आपण बघितला आहे आणि त्याचं अंडरलाईंग वाक्य असतं की आय एम नॉट गुड इनफ. मी तेवढा चांगला नाही आहे, मी अजून कुठेतरी कमी आहे. आणि आजचा विषय हाच आहे की ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये डिझर्वॅबिलिटी, डिझर्व करणं. कारण आपली योग्यता किंवा बोलीभाषेत तो जरासा वेगळा किंवा काही थोडासा हर्ट होणारा शब्द आहे, पण कळायला सोपा आहे म्हणून मी म्हणतो. मला शक्यतो हा शब्द वापरायला आवडत नाही. पण लायकी ज्याला म्हणतो, आपल्याला कधी कधी आपल्याला काही परिस्थिती, काही लोक आपल्याला वाटतं की ही माझी योग्यता किंवा ही तुझी लायकी नाही आहे, असं काही वेळेला आपल्याला फील करून दिलं जातं किंवा काय म्हणतात त्याला, अ, दाखवून दिलं जातं की आपण तसं परसीव्ह करतो की माझी योग्यता नाही आहे. आणि त्या योग्यतेबाबत आपल्या स्वतःच्या मनातच शंका असतात. आणि बऱ्याचशा काही म्हणी आहेत, बऱ्याचशा काही रूढ असे विचार आहेत जे आपल्याला वाटतं की नाही, हे आत्ता काही हे सगळं शक्य नाही. बोलायला ऐकायला चांगलं आहे, पण हे काही ठीक आहे. काही जे भाग्यवान लोक असतील, काही जे बॉर्न विथ सिल्वर स्पून असे जे टाटा, अंबानी, बिर्ला यांच्या घरात जन्माला येतील त्यांच्यासाठी असेल. मी तर फक्त पैशाच्या समृद्धीविषयी बोलत नाही. डिझर्वॅबिलिटी म्हणजे काय, की आपला तो ती योग्यता आहे आणि आपला तो अधिकार आहे. आपल्याला बऱ्याचदा असं तुम्हाला सांगितलं आहे की अरे पैसे खूप कमावले तर काय काय नुकसान होईल. तुम्हाला काय वाटतं की खूप पैसे असतील तर काय काय नुकसान होऊ शकतं? जास्त श्रीमंत व्हायचं नाही बाबा, आपलं आपलं खाऊन पिऊन सुखी, आपलं आपलं तेवढ्यापुरतं आपण असलो तर चांगलं आहे. नाहीतर जास्त श्रीमंत झालं तर काय काय होतं? तुम्ही काय ऐकले? जास्त श्रीमंत झालं तर काय होतं? कारण श्रीमंत लोकांचे नात्यामध्ये तर प्रॉब्लेम असतात. म्हणजे हां, बोला. श्रीमंत जे लोक असतात त्यांच्या नात्यात तुम्ही आता बोलले तसं नात्यांमध्ये तर त्यांच्या दुरावा असतोच खूप काही. हां. कारण की जे असे मिडियम परिस्थितीचे लोक असतात ते सगळे नाते टिकवून राहतात ना. ओके. आणि जे श्रीमंत लोक असतात ते वाईट वळणाला पण जातात कारण की पैसा खूप असतो त्यामुळे त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असं असतं ना, त्यामुळे ते वाईट वळणाला पण भरपूर जातात. येस, राजीव सर म्हणतात की जास्त श्रीमंत असलं की झोप लागत नाही. राईट. बरेच आपण म्हटलेत की अरे श्रीमंतीमुळं भावाभावांच्यात भांडणं होतात, श्रीमंतीमुळं जसं तुम्ही म्हटलं वाईट मार्गाला जातो, जास्त जे असतात. हां, अजून हव्यास वाढतो. राईट. की ती श्रीमंती वाईट आहे. पण असं काही आहे का की सगळे गरीब आणि मध्यमवर्गीय सुखी आहेत? इथे मला कुठल्याही गोष्टीवर जज करत नाही आहे, पण आपण एक समजून घ्यायसाठी एक कॉन्सेप्ट हे करतो. कारण बऱ्याचदा त्याविषयी प्रत्येक गोष्टीविषयी काही नकारात्मक धारणा आहेत. आणि त्या ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळत नकळत बिंबवली आणि आपण ती स्वीकारली आहे की यू कॅनॉट हॅव ऑल द थिंग्स ॲट अ टाईम. की जर तुम्ही श्रीमंत असाल तर तुमचं आरोग्य चांगलं नसेल, तुम्ही श्रीमंत आणि आरोग्य चांगलं असेल तर तुमच्या नात्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, तुम्ही श्रीमंत पण आहे, तुमचं आरोग्य पण चांगलं आहे आणि तुमची नाती पण चांगली आहे, तर तुम्ही आध्यात्मिक असू शकत नाही, तुम्ही धार्मिक असू शकत नाही. म्हणजे यू हॅव टू अर्न समथिंग ॲट द कॉस्ट ऑफ अनादर. एखादी गोष्ट मिळवायची आहे तर मला दुसऱ्या गोष्टीचा सॅक्रिफाईस करायला पाहिजे, असं कुठंतरी आपल्याला सांगितलं आहे. आणि तशी काही प्रमाणात वस्तुस्थिती किंवा आपण पाहिलेलं आहे की वी अर्न वेल्थ ॲट द कॉस्ट ऑफ हेल्थ.
अशी आपण बऱ्याच म्हणी पण ऐकतो की पण निसर्गाची इच्छा आहे आपल्याला भरभरून द्यायची. येस, अतुल शिंदे सर छान सांगतात की पैसा हे साधन आहे, साध्य नाही. खूप छान. मनी इज व्हॉट यू गिव्ह मिनिंग टू इट. पैसा आपण त्याला काय अर्थ देतो ते बनतं. एखाद्या समाजसुधारकासाठी पैसा हे साधन आहे आमटेंसारख्या की समाजसेवा करण्यासाठी. एखाद्या चांगल्या टाटा किंवा अझीज प्रेमजी किंवा अशा उद्योजकांसाठी पैशाद्वारे महिंद्रासारख्या कंपनी आज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, योगदान, ऑक्सिजन तयार करणं आणि आज या कोविड सिच्युएशनमध्ये पण बऱ्याच गोष्टीचं योगदान पैशामुळे करतात. सो मनी डज नॉट हॅव एनी मिनिंग इन अँड ऑफ इटसेल्फ. पैशाविषयी बऱ्याचदा नकारात्मक धारणा इतर गोष्टींपेक्षा जास्त आहेत. कारण आपल्या संस्कृतीमध्ये किंवा जगभरातल्या अनेक ठिकाणी पैसा आणि धार्मिकतेचा पण संबंध येतो आणि ज्यावेळी धार्मिकतेच्या विषय येतो त्याविषयी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या धारणा असतात. तर फक्त आपण आज पैशाविषयीच बोलतोय असं नाही. समृद्धी किंवा डिझर्वॅबिलिटी, मी यासाठी योग्य आहे, हे आपल्याला स्वतःला रिइन्फोर्स करणं, ही धारणा आपल्यात बिंबवणं खूप आवश्यक आहे. कारण कुठेतरी आपल्यावर खूप जबरदस्त पद्धतीनं भिनलं गेलं आहे की आय डोंट डिझर्व गुड थिंग्स. जसं बऱ्याच प्रकारे आपल्याला सांगण्यात आलं आहे की ह्याने हे कुठून आलं. ज्यावेळी आपण शाळा कॉलेजमध्ये जायचो, लहानपणी आपल्याला सांगितलं जायचं, तर आपण श्रीमंत लोकांच्या आपल्यापेक्षा जायचो त्यावेळी आपल्याला सांगायचं नाही तिथे हात लावू नको, तू फोडशील. म्हणजे मला या गोष्टी हाताळता येत नाही, ती महागडी कार आहे, ती आपल्यासाठी नाही आहे. दुकानात गेलो तरी, आणि अर्थात आपल्या आईवडिलांनी, आपल्या लोकांनी त्यांचा स्वतःचा सॅक्रिफाईस करून आपल्यासाठी बेस्ट केलं आहे, त्यासाठी आपण आयुष्यभर ऋणी राहिलंच पाहिजे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता पाहिजेच. परंतु आपल्या आईवडिलांचे पण त्यांचे स्वतःचे संघर्ष होते. त्यांच्या स्वतःच्या आयुष्याविषयी काही मर्यादित अशा लिमिटिंग बिलीफ्स होते. त्यातून आपल्यासारख्या मुलांना त्यांनी वाढवलं, हीच मोठी गोष्ट आहे. आज आपल्याला माहिती आहे एका मुलाला वाढवताना पण किती चॅलेंजेस येतात. पण सांगायचा हेतू हा आहे की आपलं काही बाबतीत जे निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेलं आहे ते आपल्याला शिफ्ट करण्यासाठी आपल्याला स्वतःला डिझर्व मी करतोय हे सांगणं गरजेचं आहे. मग डिझर्वॅबिलिटी म्हणजे नेमकं काय आहे. जसं आपण मागे सेशनमध्ये पण उदाहरण दिलं की लहान मुलाला हे सांगावं लागत नाही आहे की तू प्रेमासाठी लायक आहेस, तू प्रेमासाठी योग्य आहेस. वी लव द स्मॉल चाइल्ड, व्हेरी स्मॉल बेबी, कारण ते अस्तित्वात आहे म्हणूनच ते प्रेमासाठी पात्र आहे. सेम वे वी आर चाइल्ड ऑफ दिस क्रिएशन, वी आर अ चाइल्ड ऑफ गॉड. आपण देवाचे किंवा निसर्गाचे किंवा या विश्वाचं एक लहान मूल आहोत. आणि कुठल्याही पालकांची इच्छा असते की आपल्या मुलाला आपल्यापेक्षा बेस्ट मिळावं. तसंही निसर्गाची किंवा निसर्गाच्या निर्मात्याची इच्छा आहे की आपल्याला भरभरून मिळावं. पण आपल्यामध्येच आपण काही कवाडं बंद केली आहेत, रिसिव्हिंगची विंडो बंद केली आहे जी आपल्याला रोखते आहे. जसं आपण समुद्राचं उदाहरण दिलं की आपण मग न घेतलं तर आपल्याला तेवढंच मिळणार. आणि ती पाईपलाईनमध्ये जर समजा ब्लॉकेजेस असतील, कचरा साठला असेल, वरनं पाण्याचा फ्लो असेल, तर ते ब्लॉक आपल्याला प्रवाहित ती समृद्धी येऊ देत नाही. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ही धारणा की आय डिझर्व. जसं आपण उदाहरण पाहिलं की श्वास घेण्यासाठी आपल्याला लायसन्सची गरज नाही आहे. हृदयाचे ठोके, आज आपल्याला ऑक्सिजनचं महत्त्व कधी नव्हे तेवढं जास्त पटायला लागलं आहे. पूर्वी आधी आपण कधी ऑक्सिजन चेक करत नव्हतो, पण आज आपल्याला कळतं की ऑक्सिजन असणं किती महत्त्वाचं आहे. पण वी एक्झिस्ट बिकॉज वी डिझर्व टू एक्झिस्ट, की आपण अस्तित्वात का आहोत, कारण आपला हा विश्वास आहे की मला जगण्याचा अधिकार आहे. आणि ते जगण्याचा अधिकार आपल्याला क्लेम करायची गरज नाही, बिकॉज आपण अस्तित्वात आहोत म्हणून आपण श्वास घेतोय, म्हणून आपले हृदयाचे ठोके, आपल्याला पचनशक्ती आपले ते कार्य करत आहे. सो सिमिलरली अनेक इतर कप्प्यामध्ये आपण जिथे स्वतःला निगेटिव्ह टॉक सांगतोय की आय डोंट डिझर्व दीज थिंग्स, तिथे आपली कुठेतरी इनसिक्युरिटी किंवा नॉन डिझर्विंग, मी त्यासाठी योग्य नाही आहे. जसं मला आठवतं आहे लहानपणी, कारण आम्ही युनिव्हर्सिटीत मी लहानाचा मोठा झालो, अनेक प्रोफेसर्स भारताबाहेरचे पण वडिलांकडे प्रोजेक्ट रिपोर्टसाठी यायचे. पण त्यावेळी मला भीती वाटायची की अरे हे लोक आहेत असे जरा वेगळे वाटत आहेत, जास्तच शिकलेले वाटत आहेत. पण आज मी बऱ्याच नॅशनल इंटरनॅशनल फोरममध्ये आहे, तर माझा तो बॅरियर ऑलमोस्ट निघून गेलेला आहे किंवा त्यावर मी काम करतो की नाही, हे पण लोकच आहेत, हे पण माणसंच आहेत, खूप हाय प्रोफाईल असतील वेगवेगळ्या याच्यातील, पण सगळ्यांच्या नीड्स सेम आहेत. आणि उलट त्यांच्याशी मी इझिली आता कनेक्ट होऊ शकतो, कारण तो माझा बिलीफ बदलत गेला आहे. तसंच आपले काही बिलीफ आपण स्वतःच्या मनात ठेवतो आणि त्यावर काम नाही केलं तर आपल्या आयुष्यभरासाठी ते आणि त्याचा दुसरा सगळ्यात निगेटिव्ह प्रॉब्लेम
मला वैयक्तिक वाटतो एक जागरूक पालक म्हणून, की एक पालक म्हणून बऱ्याचदा आपण मुलांच्या भविष्याची तरतूद करत असतो, की त्यांच्यासाठी फंड तयार करणं, त्यांच्यासाठी घर असेल, त्यांच्यासाठी असेट तयार असेल, काही लिगसी असेल. पण सगळ्यात मोठी एक वारसा आपण देऊ शकतो, की पॉझिटिव्ह बिलीफ्स. कारण आयुष्याकडे बघण्याची धारणा एखाद्या धर्माकडे, एखाद्या जातीकडे, एखाद्या माणसाकडे, प्राण्यांकडे, पैशाकडे, स्त्री पुरुष नात्याकडे, संपत्तीकडे, परदेशाकडे, सगळ्या बाबत आपण ज्या धारणा ठेवतो आहे, त्या धारणा कळत नकळत आपण आपल्या पुढच्या जनरेशनला पास करतो आहे. मग खरंच त्या योग्य आहेत का? खरंच त्या सायंटिफिक आहेत का? खरंच त्या चुकीच्या आहेत का बरोबर आहे हे आपण तपासत नाही. आणि धारणा ही अशी गोष्ट आहे, आपण त्यावेळेस थोडंसं मुद्दाम हायलाईट करतो आहे, कारण ते नकळत आपण ॲब्झॉर्ब करतो. जसं स्पंज पाणी ॲब्झॉर्ब करतो तसं आपण त्या ॲब्झॉर्ब करत असतो. त्यामुळं त्याला चॅलेंज करणं पॉझिटिव्हली हे खूप आवश्यक आहे. मी हे करू शकत नाही, यामागे माझी डिझर्वॅबिलिटी येते. आणि ज्यावेळी मी समजतो की आय डिझर्व हॅपीनेस, आय डिझर्व अबंडन्स, की समृद्धी हा माझा अधिकार आहे, चांगलं. आणि समृद्धी जसं आपण चर्चा केली केवळ पैशाचीच असते नाही असे नाही, पैशाचीच फक्त श्रीमंती असलेले गरीब लोक पण आपण बघू शकतो, की ज्यांच्याकडे फक्त पैसे आहेत पण नाती नाही आहेत, आरोग्य नाही आहे, स्वतःच्या लाईफचा पर्पज नाही. त्यामुळे समृद्धी आणि डिझर्वॅबिलिटी, प्रॉस्पॅरिटी आणि जी डिझर्वॅबिलिटी हे हँड इन हँड जातात. त्यामुळे आपल्याला याच्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, की माझे कोणते विचार मला डिझर्विंग नाही आहे असं सांगतात. कॅन यू शेअर की कुठले विचार मला सांगतात की नाही बाबा यासाठी मी योग्य नाही आहे? कारण मी मराठी आहे म्हणून मला बिझनेस जमत नाही, मी मराठी आहे म्हणून सो अँड सो. हे काही चूक बरोबर असं मी आत्ता सांगत नाही आहे, पण यातल्या बऱ्याचशा नकारात्मक धारणातून आपली डिझर्वॅबिलिटी येते, की माझ्या आईबाबांचं शिक्षण खूप झालं नाही म्हणून मला या गोष्टी करता येऊ शकत नाहीत, अजून मी लहान आहे म्हणून, अजून मी मोठा आहे म्हणून, अजून मी स्त्री आहे म्हणून, मी पुरुष आहे म्हणून. अशा कित्येक लेबल असतील, तुम्हाला काही डोळ्यासमोर पटकन येत आहेत की यामुळं मी या गोष्टीसाठी योग्य नाही आहे. अशा कुठल्या गोष्टी आपल्याला वाटते की नाही अजून मला नाही वाटत मी त्यासाठी तयार आहे, त्या माझ्यासाठी माझ्या आवाक्यातल्या आहेत. येस, कॅन यू शेअर एनी थॉट्स जर ते असे डोक्यात येत असतील? येस, आर यू विथ मी? काय वाटतं, असे कुठले विचार आहेत? हां, येस, तुम्ही हात वर करू शकता आणि शेअर करू शकता म्हटलं तर. येस, हां, आवाज क्लिअर येत नाही. हां प्लीज. मेतके बोलते मी. हां बोला. म्हणजे असं बोलायला गेलं ना स्टेजवर वगैरे ना, तिथे डेअरिंग येत नाही किंवा इंग्लिश येत नाही, त्यामुळे असं ओके, कॉन्फिडन्स कमी आवाजात डिस्टर्बन्स आहे थोडा, माईक थोडासा जवळ घेऊन किंवा. स्टेजवर बोलायला गेल्यावर असं वाटतं आपल्याला भीती वाटेल असं ओके किंवा ओके, मग इंग्लिश. ओके, थोडंसं क्लिअर नाही ऐकू आलं. तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहू शकाल म्हणजे मला लक्षात येईल. त्या मला म्हणतायत तरी स्टेजवर गेल्यावरती त्यांना बोलण्याची भीती वाटते ओके असं. ओके, सॉरी, गॉट इट. अच्छा, अरे वा, कोणतरी माझ्यासारखं आहे. ओके, मी यातनं प्रचंड गेलेलो आहे आणि आता स्टेज ही माझी ताकद झालेली आहे, की स्टेजवर गेल्यावर. कारण का शाळेत आपल्याला काय सांगितलेलं, दंगा करतोस ना कान पकडून, हां पुढे येऊन बोल, येते का बोलता तुला? मग काय आपल्याला जाणवलं की अरे स्टेजवर बोलणं किंवा पुढे येऊन बोलणं म्हणजे एकतर ही शिक्षा आहे, एकतर आपण कॉन्शियस होतो की 10 15 100 डोळे माझ्याकडे बघतायत. आणि नॅचरली सायकॉलॉजिकली पण पब्लिक स्पीकिंगमध्ये त्याला नर्वस एनर्जी म्हणतात, की ज्यावेळी आपण असं समोर येतो त्यावेळी आपलं एक नर्वस एनर्जी तयार होते, की अरे सगळे आपण कॉन्शियस होतो. तर नॅचरल आहे, हे आपण नॉर्मल असण्याचं लक्षण आहे. पण तिथं आपल्याला जे बोलतात ते चांगले आहेत आणि आपण जे बोलतो म्हणतो ना आपण आय एम नॉट ओके, यू आर ओके, अशा स्थितीत आपण जातो आणि तिथे प्रॉब्लेम तयार होतो. सो बेसिकली आपण नुसतं स्टेजवर एकदा जाऊन आलो असेल तरी स्वतःला शाबासकी दिली पाहिजे, असं आपण डिझर्व करू शकतो, की स्वतःला डिझर्वॅबिलिटी किंवा पॉझिटिव्हली हे घेऊ शकतो, की मी आत्तापर्यंत स्टेजवर कधी गेले नव्हते, मी जाऊन आलो आज. मी जसं पाण्यात कधी पोहायला शिकलो नव्हतो, आज मी स्विमिंग टँकच्या आत नुसते पाय ठेवले, आज मी तिथे जस्ट नुसते आत जाऊन बसलो. असं स्टेप बाय स्टेप आपण
काय नाही आहे पेक्षा काय आहे त्यावर फोकस केला. डेफिनेटली तिथे पण आपल्याला एक कॉन्शियसली आपण तयार होऊ शकतो. आणि काय वाटतं, कुठले थॉट्स आहेत जे आपल्याला रोखतात? आपण काय करतो हे चेक करतो आहे की खरंच या विचारामध्ये मला रोखण्याची ताकद आहे का? कारण का जसं आपण म्हटलं की रॉकेटला सगळ्यात जास्त इंधन उडायला टेक ऑफच्या वेळी लागतो. तसंच आपल्याला विचार शिफ्ट करताना जसं गुरुत्वाकर्षण खाली खेचतं तसं आपण एखादी नवीन सवय लावतोय, नवीन विचारांचा पॅटर्न लावतोय. इट इज लाईक क्लाइम्बिंग अप द माउंटन. पर्वत चढल्यासारखं आहे. थोडी एनर्जी, जसं वर जाऊ तसं आपल्याला जास्त ताकद लावायला लागते. थांबलो की आपण खाली येतो. सो सिमिलरली आपण येस, एनीबडी वुड लाईक टू शेअर? सर मला ना कायम असं इनसफिशियंट वाटतं. म्हणजे वेदर इट इज इकॉनॉमिकली, वेदर इट इज बाय द नॉलेज, असं ना एक असं कॉम्प्लेक्स असतो, वेदर इट इज सफिशियंट ऑर नॉट. राईट. इनसफिशियंट असं मग ते खूप असं इन्सिक्युअर पण होतंय. मला असं वाटतं हे कमी आहे, हे कमी आहे, हे कमी आहे. राईट. मग त्याच्या ज्या दोन गोष्टी आहेत तर त्या म्हणजे अगदी जेव्हापासून हा कोर्स सुरू झाला ना तसं मी ऑब्झर्व करते स्वतःला की ऍज यू सेड बिलीव्स असे खूपच स्ट्रॉंग आहेत माझ्यामध्ये. त्यातनं आता कसं ओव्हरकम व्हायचं ते बघायला पाहिजे. बट इनसफिशियंटनेस मला असं वाटतं की म्हणजे एवढे पैसे पुरतील का, मग हे नॉलेज पुरेसं आहे का, या दोनच गोष्टी ज्या आहेत ज्या मला खूप इनसफिशियंट वाटतात माझ्याकडे. या खूप चांगला प्रश्न आहे आणि हा बऱ्याच जणांचा असू शकतो की आपल्याला आपण कमी आहोत हे वाटतं, कारण आपणच आपल्याबाबत एक परफेक्शनचं स्टँडर्ड घालून घेतलेलं आहे. तुमचंच नाही, सगळ्यांबाबत होतं की आपण एक स्वतःला एक आदर्श असं स्टँडर्ड घातलं आहे. अर्थात आदर्श आपण मागे म्हटलं की रोल मॉडेल असले पाहिजेत, आदर्श असले पाहिजेत. पण ॲट द सेम टाईम त्या आदर्श आणि स्टँडर्डच्या नादात बऱ्याचदा आपण स्वतःला ऑर्गॅनिकली ग्रो व्हायच्याऐवजी स्वतःला खूप प्रेशराईज करतो की नाही, हे तू असा विचारच कसा करू शकतेस किंवा करू शकतोस, या भूमिकेत मी कमीच कसा पडू शकतो, हे मी असं. कारण आपल्याला मल्टिपल भूमिकेमध्ये आपण मल्टिपल आदर्श घालतो. कारण आपण आदर्श आई, आदर्श बिझनेसवुमन, आदर्श पत्नी, आदर्श मुलगी, आदर्श आदर्श अशा याच्यामध्ये परफेक्शन हा एका लेवलच्या पुढे माणसाचा शत्रू होतो. कारण ह्युमन बीइंग्स कॅनॉट बी परफेक्ट, वी कॅन एक्सेल आरसेल्स. एक्सेलन्स हा गुण जास्त चांगला आहे. कालच्यापेक्षा आज मी स्वतःला आणखीन एक पाऊल पुढे नेऊ शकतो. आणि कुणाचे स्टँडर्ड्स आणि कुणी लादलेले आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपणच बऱ्याचदा कुठेतरी स्वतःवर खूप मोठे स्टँडर्ड लादतो आणि तिथं जायला स्वतःला एक ब्रीदिंग स्पेस देत नाही. आपल्याला इच्छा असते की पटकन मी त्या स्तरावर यावं. जसं लहान मुलाला चालताना एन्करेजमेंट मिळते आणि म्हणून ते चालायला शिकतं, तसं आपण बेबी स्टेप्सनं तिथं जाणं आणि काही वेळेला थोडी मोठी उडी पण घेणं, तर काही वेळेला थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं, हा फेज आहे. आणि तिथे ज्यावेळी आपण आमच्या यू कॅन हील युअर लाईफ वर्कशॉपमध्ये आम्ही 12 वेज टू लव्ह युअर सेल्फ असा एक कॉन्सेप्ट आहे की 12 पद्धतीनं आपण स्वतःवर प्रेम करू शकतो. त्यातली एक आहे, पहिली आहे की डोंट स्केअर युअर सेल्फ. स्वतःला निगेटिव्ह विचाराद्वारे भीती दाखवू नका. अँड डोंट क्रिटिसाइज युअर सेल्फ. कारण आपण बऱ्याचदा क्रिटिसाइज करतो स्वतःला. परफेक्शन आपण चांगलं पण करतो आणि चांगलं केलं तरी आपल्या आदर्श स्तरावर न आल्यामुळे आपण स्वतःला नावं ठेवतो. त्यामुळं उलट स्वतःला एनकरेज करणं, स्वतःला पॉझिटिव्हली अफर्म करणं आणि स्वतःला परफेक्शनपेक्षा एक्सिलन्समध्ये म्हणतात ना, सक्सेसफुल पीपल कॉम्पीट विथ देमसेल्स. स्वतःला हेल्दी कॉम्पिटिशनमध्ये स्वतःशी नेणं आणि स्वतःला रिवॉर्ड देत राहणं. आणि याचा पण एक आहे की आपण अनसेड अनरिटन असे स्टँडर्ड स्वतःला सेट केलेत. त्यामध्ये हे झालं तरच मी ॲक्सेप्टेबल, लवेबल आणि ॲडोरेबल आहे. या गोष्टीप्रमाणे मी माझ्या स्टँडर्डच्या वागलो. पण आपल्याला हे सांगायचं, जरी मी कसाही असलो तरी मी माझ्या स्वतःच्या प्रेमासाठी, माझ्या स्वतःच्या स्वीकारभावासाठी मी डिझर्व करतो. माझं स्वतःकडून मी प्रेम, बऱ्याचदा आपण लोकांकडून प्रेम मिळवतो पण आपण स्वतःचा स्वीकारभाव आणि स्वतःचा प्रेमाला आपण हाय स्टँडर्ड लावतो आणि तिथे मग आपण स्वतःच्या नजरेत आपल्याला नेहमी कमी वाटतो. मग आपल्याला लोकांच्या अप्रुव्हलची, मग कितीही सक्सेस मिळवलं तरी आपल्याला तो वी बिकम समटाईम्स प्रिझनर ऑफ आवर सक्सेस, की ते यश पण आपल्याला एका बांधल्यासारखं होऊ शकतं. पण आतून फ्रीडम हवी असेल तर काही वेळेला आपण स्वतःला विचारलं पाहिजे की मी कुणाला प्रूव्ह करायला लागलो आहे, मी कुणासाठी हे प्रूव्ह करायला लागलं आहे. ही कुठे रेस कुठे आहे? लाईफ म्हणजे काही रेस नाही आहे. एका बिझनेसला एक वेगळी रेस आहे, पण मला माझा पाथ आहे तो दुसऱ्याचा असू शकत नाही. माझं गोल आहे ते दुसऱ्याचं असू शकत नाही. मला ते माझ्या पेसनं जायचं आहे. फक्त तिथं मला
कॉम्प्लेसंट व्हायचं नाही, तिथे मला पुढं जात राहणं महत्त्वाचं. आणि ज्यावेळी आपण या कम्फर्ट लेवलला आपण स्वतःला ॲक्सेप्ट करतो त्यावेळी लाईफमधल्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणतात ना की ठिकाणाकडं जाताना आपण प्रवास मिस करू नये. जसं इथून गोव्याला जाताना प्रवास बेळगावमार्गे खूप छान हे आहेत, किंवा आपण उटी टू कोडाईकॅनल जाताना खूप छान प्रवास बघता येण्यासारखा आहे. पण बऱ्याचदा डेस्टिनेशनला जायच्या गडबडीत आपण प्रवासातले छोटे छोटे नजारे, छोट्या छोटे अनुभव, छोटे छोटे मिरॅकल्स मिस करतो. त्यामुळं आयुष्यात आपल्याला दोन्ही करायचं आहे, ध्येयाकडं पण जायचं आहे, पण या ध्येयाकडच्या जर्नीला पण एन्जॉय करायचं आहे. आणि तिथे आय डिझर्व ऑल हॅपीनेस, आय डिझर्व अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स फ्रॉम मायसेल्फ. मला अनंत आनंद त्यासाठी मी योग्य आहे. मला स्वतःच्या परमिशनची आता गरज आहे. मी फक्त आय अप्रूव्ह ऑफ मायसेल्फ. म्हणून हे वाक्य लुईस हे म्हणते की 300पेक्षा जास्त रोज म्हटलं पाहिजे की मी स्वतःला मान्यता देतो, कारण आपण खूप लहानपणापासून मान्यतेवर जगलो आहे. सो डिझर्वॅबिलिटी आपण कशी वाढवू शकतो? पहिला आपल्याला लिस्ट काढायची आहे. आजचा एक छोटा होमवर्क आहे की कुठल्या गोष्टी मला वाटतं आहे की आय डोंट डिझर्व. आतून वाटतं आहे मला की मी चांगले कपडे घालणं हे मी डिझर्व करत नाही, चांगलं घर मी डिझर्व करू शकत नाही, कारण आईवडिलांनी आमच्या साधे राहिलेत, मी कसं काय मोठ्या घरात राहू शकतो. आमच्या समाजात हे कोणी केलं नाही, त्यामुळे मी चांगलं शिक्षण, किंवा भारतीय लोक हे करत नाहीत म्हणून मी हे करणार नाही. सो आय डोंट डिझर्व टू बी रिच, आय डोंट डिझर्व टू हॅव दीज गॅजेट्स. असे काय काय यादी आहे ज्या मला सांगतात की मी या गोष्टी डिझर्व करत नाही. त्या पहिल्यांदा आपल्याला आयडेंटिफाय करायच्या आणि त्या खरोखर माझ्या आतनं आल्यात का समाजानं किंवा इतर कोणाच्या, ज्या म्हणतो ना आपण की एन्व्हायरमेंट, एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स, आपण जे वातावरणात वाढलो, कळत नकळत आपण शाळेचं आणि जीवनामध्ये जे शिक्षण घेतलं आणि जे जे अनुभव आले त्यावरनं आपल्याला कळतं की मी हे डिझर्व करत नाही आहे, असं आपली कुठंतरी धारणा झाली, यासाठी मी योग्य नाही आहे. पण हे बाहेरच्या लोकांचं मत असेल किंवा मी करून घेतलेलं मत आहे, तेच मला शिफ्ट करायचं आहे. त्यामुळं जसं आपण म्हणतो ना की ज्यानं मला निर्माण केले, तो निसर्ग किंवा देव, तो जर मला 100% स्वीकारतो, तो जर मला 100% माझ्यावर प्रेम करतो, तर मी मला माझ्या प्रेमापासनं, मी माझ्या क्षमतेपासनं मला वंचित काय ठेवत आहे, वाय आय एम डिप्रायव्हिंग मायसेल्फ. तर यासाठी हा सेल्फ टॉक, कारण जोपर्यंत आपण स्वतःला सांगणार नाही की मी डिझर्व करतो, तोपर्यंत ते आपल्याला मिळायला अवघड जातं, आणि मिळालं तरी आपण ते आनंदानं त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. तुम्ही हे किती श्रीमंत लोकांकडनं ऐकलं आहे की श्रीमंत असून पण ते सतत पैशाविषयी रडतात. म्हणजे जे आपलं ध्येय असतं तशा त्यांचं लाईफस्टाईल आहे, पण तरी पण ते रडत असतात, काय हा पैसा नुसता डोक्याला कटकट झाली आहे, काय पैशामुळं फार हे चाललं आहे. जरी त्यांचं म्हणायचं नसेल तरी त्यांचा टॉक तसा होतो, आणि सबकॉन्शियसली ते स्वतःला सांगतायत की हे पैसा मला दुःख द्यायला लागला आहे. तर तसंच आपल्याला हा असल्यावर पण त्याचा आनंद, आस्वाद घेता यावा, यासाठी आपल्याला हा सेल्फ टॉक बदलायचा आहे. सो डिझर्वॅबिलिटीसाठी आपण एक छोटंसं आता एक मेडिटेशन किंवा रिलॅक्सेशन ॲक्टिव्हिटी करणार आहोत, सो दॅट इट विल सिंक इन आवर सबकॉन्शियस माइंड. हे आपल्या सुप्त मनामध्ये थोडंसं खोलवर रुधेल आणि त्याला आपल्याला पुढे हे प्रोग्रॅमिंग करायला मदत होईल. सो मी तुम्हाला विनंती करेन, पुन्हा एक 2 मिनटाचं छोटंसं आपण ॲक्टिव्हिटी घेतो आहे की ज्याच्यामध्ये आपण थोडं डिझर्वॅबिलिटीविषयी आपण सांगत आहोत. ओके, सो आय वुड रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू प्लीज सिट इन कम्फर्टेबल पोझिशन. एका शांत ठिकाणी तुम्ही जिथे आहात तिथे शांत, सगळ्यात प्रसन्न ठिकाण आहे असं इमॅजिन करा, ते तुमचं आवडतं निसर्गातलं ठिकाण. सो अँड क्लोज युअर आईज. डोळे बंद करतो आहे आपण आणि दीर्घ श्वास घेतो आहे. हळूहळू दीर्घ श्वास घेतो आहे, हळूहळू दीर्घ श्वास सोडत आहे. आणि हे मेडिटेशन किंवा हे व्हिज्युअलायझेशन आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करतो आहे. आपण दोन्ही आपले हात, उजवा आणि डावा हात, आपल्या हार्ट सेंटर म्हणजे छातीच्या मधोमध दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवतो आहे प्रेमानं, अशा पद्धतीनं. असे दोन्ही हात आपण ठेवू शकतो. फील करा की आपलं अस्तित्व हे खूप पॉझिटिव्ह, आनंदी आहे. जस्ट फील द व्हायब्रेशन. स्वतःला छातीशी आपण असं घेतलं आहे,
हात असा ठेवला आहे तर तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाचं फिलिंग होत आहे. टेक अ डीप ब्रेथ. स्लोली ब्रीथ इन, स्लोली ब्रीथ आउट. काही न बोलता थोडा वेळ फक्त आपण स्वतःच्या हृदयाशी स्वतःला कनेक्ट करतोय. जसं अगदी लहान तान्ह्या बाळाला आई जवळ घेते, लहान बाळ जसं बिलगते तसं आपण स्वतःला कनेक्ट होतोय. काहीही जजमेंट नाही स्वतःप्रती, काहीही ब्लेम नाही स्वतःला, काहीही निंदा, क्रिटिसिझम, द्वेष नाही स्वतःप्रती, काहीही उणं दुणं नाही भूतकाळातलं. जस्ट वी आर इन द प्रेझेंट मोमेंट विथ आवर ओन सेल्फ. स्वतःबरोबर आपण आहोत. जी व्यक्ती आयुष्यभर तुम्हाला साथ देणार आहे ती म्हणजे आपण स्वतः. आपण स्वतःला म्हणतोय, आय लव्ह अँड ॲक्सेप्ट माय सेल्फ एक्झॅक्टली ॲज आय एम. मी स्वतःला जसं आहे तसं स्वीकारत आहे. मी स्वतःचा जसा आहे तसा स्वीकार करत आहे. मी स्वतःवर प्रेम करत आहे. या अनंत विश्वामध्ये, या जीवनाच्या प्रवासामध्ये मी जिथे आहे तिथं सारं काही सुरक्षित आहे. सगळं काही संपूर्ण आहे. सर्व काही परिपूर्ण आहे. माझा या आयुष्याच्या प्रवासावर विश्वास आहे. या अमर्याद विश्वाचा मी एक अविभाज्य भाग आहे. आणि विश्व हे समृद्ध आहे, उदात्त आहे. आणि तसंच माझ्या आतलं विश्व देखील खूप समृद्ध आहे, व्यापक, विशाल आहे. आणि सर्व प्रकारची समृद्धी माझ्या आतमध्येच आहे. मी स्वतःवर प्रेम करतो आणि त्यामुळं मी स्वतःची योग्य प्रकारे सर्व प्रकारे काळजी घेतो. मी स्वतःच्या आरोग्याची योग्य आहार, विश्रांती आणि व्यायामाद्वारे काळजी घेतो. कारण आनंदी समृद्ध जीवन जगणं हा माझा अधिकार आहे. समृद्ध जीवन ही माझी सहज अवस्था आहे. कारण मी अस्तित्वातच सर्व काही समृद्धी घेऊन आलेलो आहे. जसं मला श्वास घेण्यासाठी परवानगीची गरज नाही, तो माझा स्वाभाविक अधिकार आहे, तसंच सर्व प्रकारची समृद्धी मिळवणं हा देखील माझा अधिकार आहे आणि विश्वाची देखील ती इच्छा आहे. वेगवेगळ्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये समृद्ध असणं यासाठी मी योग्य आहे. मी मर्यादा घालणारे माझे आजूबाजूचे विचार, जे पालकांचे असतील, नातेवाईकांचे असतील, समाज आणि प्रसार माध्यम मीडियाचे असतील, यांना माझ्यापासून दूर करतो. त्यांचा मला आदर आहे, पण त्यांच्या मर्यादा घालणारे विचार म्हणजे मी नव्हे. मी त्या विचारांच्या पलीकडे वेगळा आहे. माझ्या विचारांचं, भावनांचं नियंत्रण माझ्या हातात आहे. आणि त्यासाठी मी नेहमी स्वतःला प्रगती करणारे समृद्ध विचारच निवडतो. एखादा नकारात्मक विचार आत येत राहतो त्यावेळी मी सहज त्याला म्हणतो की बाहेर जा, आणि तो विचार कमी होऊन बाहेर जायला लागतो आणि मी लगेचच एका प्रसन्न अशा विचाराकडे मन माझं शिफ्ट करतो. समृद्धीच्या अनेक शक्यता माझ्या आजूबाजूलाच आहेत आणि त्या शक्यतांचा आता मी स्वीकार करत आहे. मी माझ्या बंधनकारक अशा रिजिड अशा धारणा आहेत त्या सोडून माझं मन सर्व प्रकारच्या समृद्धीसाठी खुलं करत आहे.
आणि अनेक शक्यता आणि संधी मला दिसत आहेत. माझ्या आतून मला जाणीव आहे की जसं मी जगण्यासाठी डिझर्व करतो, तसंच मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समृद्ध नाती, समृद्ध आरोग्य, आर्थिक समृद्धी आणि जीवनाच्या उद्देशाची समृद्धी याबाबत पण मी योग्य आहे. आत्मविश्वास ही माझी स्वाभाविक स्थिती आहे. लहान बाळ स्वाभाविकरित्याच आत्मविश्वास कॉन्फिडंट असतं. तसाच मी देखील कॉन्फिडंटली या जगात प्रवेश केला आणि मी स्वतःला आता अलाव करतोय, संमती देतोय तोच कॉन्फिडन्स घेऊन प्रत्येक जीवनाच्या कप्प्यात जगण्याची. कारण माझा स्वतःवर आणि जीवनावर आणि मला निर्माण करणाऱ्या विश्वाच्या शक्तीवर विश्वास आहे. आय डिझर्व टू बी हॅपी. जीवनात येणारे लोक, परिस्थिती, अनुभव हे मला माझ्या सर्वोच्च क्षमतेसाठी माझ्या जीवनात आलेत. ते नसते तर माझ्या योग्य अशा क्षमता बाहेर आल्या नसत्या. त्यामुळे त्यांना मी ब्लेम करण्याच्या ऐवजी त्यातून माझे योग्य लेसन घेतो. आणि जेव्हा मी माझे योग्य बोध घेतो, योग्य लेसन्स घेतो, त्यावेळी माझी बाहेरची परिस्थिती आपोआप बदलते. कारण जे मला विश्वाला शिकवायचं आहे ते शिकलो तर विश्व मला तसे अनुभव देत नाही. मी शिकण्यासाठी म्हणून तयार आहे. आय डिझर्व ऑल हॅपीनेस, अबंडन्स अँड प्रॉस्पेरिटी. सर्व प्रकारची समृद्धी, सर्व प्रकारचा सर्वांगीण विकास ही माझी सहज स्थिती आहे. जे काही यामध्ये ब्लॉक म्हणून येतं त्याला मी सहज रीतीनं लेट गो करू शकतो. कारण स्वीकारणं आणि सोडून देणं या दोन्हीही भावनिक अवस्था माझ्या हातात आहेत. मला योग्य चांगलं आहे ते मी स्वीकारू शकतो. जे माझं सर्वोच्च कल्याणासाठी नाही त्याला मी सोडून देऊ शकतो. या दोन्ही क्षमता आणि नियंत्रण माझ्याकडेच आहे. स्वतः या डिझर्वेबिलिटीच्या स्थितीत आपण, या योग्यतेच्या स्थितीत आपण पाहत आहोत की आपल्याला काय काय गोष्टींसाठी, मगाशी जी आपण यादीचा उल्लेख केला त्याच्या वेगळ्या पद्धतीनं आपण पाहत आहोत की काय काय मला मिळणं हा माझा अधिकार आहे. आणि अधिकारी काही हिसकावून घेण्याची गोष्ट नाही, ती सिद्ध करण्याची देखील गोष्ट नाही, ती फक्त व्यक्त करण्याची गोष्ट आहे. प्रत्येक अधिकार हिसकावून घ्यायची गरज नाही. कारण तो आपण आतून ज्यावेळी स्वतःला परवानगी देतो तो आपल्याला मिळतो. सो जस्ट फील दॅट डिझर्वेबिलिटी. ती सत्पात्रता आपण अनुभवत आहोत. त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत आपण दीर्घ श्वास घेत आहोत आणि हळूहळू आपण वर्तमान स्थितीत येऊन डोळे उघडू शकतो. सो थँक्यू सो मच. कारण सेल्फ वर्थ, सेल्फ व्हॅल्यू, सेल्फ ॲक्सेप्टन्स, सेल्फ इस्टीम ज्याला म्हटलं जातं, स्वतःच्या नजरेत स्वतः केलेलं मूल्य, स्वतःचा आत्मसन्मान हे आपण ठरवतो. आपली व्हॅल्यू आपली काय आहे. असं म्हणतो ना, टपरीवर पण चहा मिळतो आणि 5 स्टारमध्ये पण चहा मिळतो. खूप क्वालिटीत एक्स्ट्राऑर्डिनरी फरक असतोच असा नाही, पण त्या चहानं ठरवलं आहे की मला 5 स्टारमध्ये जायचं आहे तर त्याचे मूल्य वाढतं. तसंच हे फक्त आर्थिक मूल्य किंवा भौतिक मूल्य म्हणत नाही. आपण खरंच एक अमर्याद शक्तीचा एक अविभाज्य भाग आहोत. त्यामुळं दुसऱ्याला बरं वाटावं. मी एक छान कविता पण आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेन की शाईन युअर ओन लाईट, की आपल्या स्वतःचा प्रकाश आपण भरभरून दिला पाहिजे. दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून चाकोरीमध्ये समाज मान्यतेसाठी आपण स्वतःचा प्रकाश, जो खरं तेज आहे ते आपलं कमी करू नये. आपला जितका प्रकाश आपण स्वतः पसरवू तितकं आपण दुसऱ्याला अलाव करतो त्यांचा पण प्रकाश, त्यांचं पण तेज प्रकट करण्यासाठी. सो त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे की स्वतःला मान्यता देणं. कारण बाकीचे लोक बसले आहेत या जगामध्ये सांगायला हे जग किती दुःखी आहे, हे जग किती असुरक्षित आहे. या जगात ठराविकच लोक आनंदी होऊ शकतात. या जगात ठराविक लोकांसाठीच सुविधा, सोयी, आनंद आणि साधनं त्यांची मालमत्ता आहे. पण असं नाही आहे. निसर्ग हा भरभरून द्यायला आतुर आहे
आपली चेतना जितकी आपण चांगल्या स्तरावर नेऊ आणि त्यासाठी पण छोट्या छोट्या गोष्टी, कुणाचं मान सन्मान जर आपण श्रेय जर आपण स्वतःकडे घेत असू तर निसर्ग देखील व्हॉट वी गिव्ह आउट वी गेट बॅक. जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याप्रती होतं. ॲज यू सो सोशली रीप. हा केवळ म्हणी नाही आहेत किंवा हे केवळ धार्मिक विचार नाही आहेत, हे एक सायन्स आहे. जसं न्यूटनचा नियम आपण शिकतो की फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड करस्पॉन्डिंग रिॲक्शन. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. तर निसर्ग आपले इंटेन्शन बघतो. आज पॉवर ऑफ इंटेन्शन याला खूप महत्त्वाचं आहे. आपले हेतू काय आहेत हे बघतो. भले आपली क्षमता आत्ता कमी असेल, भले आपल्याकडे साधनसामुग्री कमी असेल, पण आपले हेतू जर प्रामाणिक असेल. शिवाजी महाराजांकडे खूप काही एक्स्ट्राऑर्डिनरी मॅन पॉवर आणि हे नव्हती. हेतू क्लिअर होते, साधनसामुग्री येत गेली आणि हिम्मते मर्दा मदते खुदा हे होत जातं. त्यामुळं आपण ज्यावेळी कुठल्याही मोठी गोष्ट आहे बदलाची, त्याच्यामागे काही असं काही बनाया सगळं नव्हतं. त्यामध्ये संघर्ष होता त्या सक्सेस स्टोरीमध्ये, राईट. पण हेतू चांगले असणं आणि वैश्विक शक्ती आपली बघते की आपण वेगवेगळ्या सूक्ष्म गोष्टींना आपण वैश्विक शक्ती आदान प्रदान करत असते. त्यामुळं अगदी ऑफिसमधले काही रिसोर्सेस आपण घरामध्ये आणत असू की कोण बघतं आहे, तिथं आपण विश्वाला हा सिग्नल देतो आहे की माझी योग्यता नाही आहे की हे स्वतः कमवण्याची, त्यामुळं मला हे कळत नकळत असं घ्यावं लागतं. मग विश्वाला आपण इनसिक्युरिटीचा सिग्नल देतो आहे, सुप्त मनाला आपण असुरक्षिततेचा सिग्नल देतो आहे की माझी योग्यता नाही म्हणून मला हे घ्यायला लागतं आहे. तर मग विश्व पण आपल्याला असुरक्षितता देतो आहे. आणि त्यामुळं आपण छोट्या छोट्या बाबतीत जर आपण उदार राहिलो, आपले हेतू चांगले ठेवले, दुसऱ्याप्रती बघण्याचा दृष्टिकोन, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणं, दुसऱ्याच्या यशामध्ये आनंद मानणं, दुसऱ्याला जितकी शक्य होईल तितकी आपल्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गानं मदत करणं, दुसऱ्याला त्याच्या योग्य श्रेयाचा कोटा देणं, दुसऱ्याच्या छोट्या छोट्या रिसोर्सेस, जसं आपण आत्ता बघतो ना विश्वामध्ये आज असंतुलन इकॉलॉजीचं पण का झालं आहे, कारण आपण प्रत्येकजण गरजेपेक्षा जास्त दुसऱ्याचा कोटा स्वतःचा मानायला लागलो आहे. मग ती इंडस्ट्री त्या पद्धतीनं व्हायला लागली आहे आणि तिथे मग आपण असुरक्षिततेचे व्हायब्रेशन या जगात सोडतो आहे. म्हणून आज आपण जास्त असुरक्षिततेचे व्हायब्रेशन्स फील करतो आहे. पण आज समजा आज उपस्थित जे काही 30 लोक आहेत, आपल्या प्रत्येकाने आपण ठरवलं की माझ्या विचारांचा स्तर मी अजून एक लेवल वरती नेईन, तर आपण 30 जणं आणि त्याच्या पुढे आपण आणखीन 30 जणं असे पसरत वैश्विक क्वालिटीमध्ये आपल्या चेतनेचा स्तर उंचावू शकतो. आणि एक प्रकारे वैश्विक शक्तीद्वारे आपण आत्ताच्या परिस्थितीत पण विश्वाला हील करायची कॅपॅसिटी वाढवू शकतो. सो हा तसा मोठा विषय आहे. पण माझं हेच प्रांजळ काय म्हणतात सांगणं आहे की मी हे फॉलो करतो आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी काही हिमालयात तप करून सिद्धी प्राप्त करून ज्ञान देत नाही आहे, पण एवढं सांगेन का गेली 12-15 वर्ष मी या क्षेत्रात आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरातील लोकांबरोबर वैयक्तिक किंवा ट्रेनिंगद्वारे काम करायला मिळालं आणि मला वैयक्तिक हे लक्षात आलं की बऱ्याच लोकांच्या जीवनात, जसं मी ट्रेनिंग दिले वेगवेगळ्या क्षेत्रात, की छोट्या छोट्या गोष्टी मिस होत आहेत. त्यामुळे आयुष्याची खरी मजा आपण गमावतो आहे. सरफेस लेवलपेक्षा आयुष्य खूप डीपर आहे, पण वरवरच खेळत राहिलं तर खरा जो आपला म्हणतो ना, जे खरा गाभा आहे ते आपण मिस करू. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य ज्या प्रभावी आहेत, प्रूव्हन आहेत, टाईम टेस्टेड आहेत आणि वैश्विक आहेत, टाईमलेस आहेत, याला विश्वाच्या काळाची पण मर्यादा नाही. 5000 वर्षापूर्वी पण हे खरं होतं, 5000 वर्षानंतर पण ही मूल्य तशीच अबाधित राहणार आहेत, कारण ही वैश्विक आहे. युनिव्हर्सल याचा अर्थच आहे की 2+2 4 कायम 4च राहील. तसं ही प्रिन्सिपल्स आहेत. फक्त ती अनफॉर्च्युनेटली शिक्षणाचा भाग पूर्वी भारतीय किंवा धार्मिक संस्कृतीत किंवा स्पिरिच्युअल प्रिन्सिपलमध्ये होती, पण कालांतरानंतर ही डायल्यूट होत गेली किंवा मिसआउट होत गेली. सो आज ही वेळ आली की आपल्याला त्याला वेगळ्या पद्धतीनं शिकणं आवश्यक आहे. सो ओव्हर टू यू डिअर पार्टिसिपंट्स. काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपल्याकडे एक 10 मिनटं आणि एक लास्ट 10 मिनटं मला तुम्हाला काही पॉझिटिव्ह गुड न्यूज द्यायची आहे की काही छान गोष्टी आपल्यासाठी मी घेऊन आलो आहे. सो काही प्रश्न आहे कुणाला? एनीबडी हॅज एनिथिंग टू शेअर, टू आस्क? मला एक प्रश्न विचारायचा आहे सर. हां, बोला ना मॅम. हे आपण आता वैयक्तिक पातळीवर आपण करू शकतो सगळं, पण जेव्हा सामूहिक पातळीवरती उदाहरण
मध्ये बऱ्याचदा लेक्चर दिलेलं हे सुरुवातीच्या लेक्चरमध्ये तुम्ही सांगितलेलंच आहे. काही बाबतीत असं होतं, की सामूहिक पातळीवरती असे निर्णय घेणं, वैचारिक पातळीवरती सुद्धा म्हणजे आता मी सकारात्मक विचार करतीये, पण परिस्थिती तशी समोर नसते. राईट. त्यावेळेला काय करता येईल? ओके. तर 2 आहेत. खूप चांगला हा प्रश्न आहे, की ज्यावेळी आपण एखादा मार्ग असा पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा निगेटिव्हिटी सोडून देणं, अशा गोष्टी शिकतो आणि त्याचं आपल्याला महत्त्व असतं. पण समोरच्या मानसिकतेत तो बदल झाला नाही आहे. कारण त्याला तो अवेअरनेस आत्ता नाही आहे किंवा त्याची ती प्रायोरिटी पण आत्ता नसेल. तो त्याचा चॉईस आहे. तर अशा वेळी काय करावं? तर एक आहे, की पहिला एक लक्षात ठेवणं आहे, की प्रत्येकजण त्याच्या अवेअरनेसप्रमाणे, प्रत्येकजण त्याच्या मानसिक किंवा नॉलेज आणि अवेअरनेसच्या स्थितीनं तो योग्य करत असतो. त्यामुळं आपल्याला जी तळमळ असते, आपल्याला जो जीवनाचा एक वेगळा ध्यास लागलेला असतो, तो त्यांचा असू शकेल प्रवास, असं नाही आहे. त्यामुळं आपल्याला एक रिस्पेक्ट केलं पाहिजे, की त्याचा जर्नी वेगळा आहे. आपण फॅसिलिटेट करू शकतो, की या गोष्टींना आयुष्य आणखीन सोपं सुलभ होऊ शकतं. छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या धरून ठेवतो त्या लेट गो केल्या तर आनंदच फ्लो होतो. पण काही वेळेला पहिल्यांदा आपली मसल पॉवर आपल्याला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपली क्षमता आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. कारण एखाद्या गोष्टीनं आपण प्रभावित होतो, त्याचे रिझल्ट आपल्याला येतात. पण ते सातत्यानं आपण अनुभवल्यावर आपण त्या क्षमतेत राहतो, की मी दुसऱ्याला पण सपोर्ट करू शकेन. जसं आपण म्हणतो ना, की मी जर सुदृढ असेन, मी जर हे असेन, तर रेल्वे ट्रॅकवर कोणाला हात द्यायचा आहे, तर मी जर 100 किलोचा असेल तर मी 70 किलोच्या माणसाला वर आणू शकतो. पण मीच आहे 40-50 किलो आणि तो 100 किलो आहे, तर तो मला इन्फ्लुएन्स करू शकतो. तसंच बऱ्याचदा बहुसंख्य लोकांना हा रुटीनमध्ये वेळच नाही आहे, की असा काहीतरी वेळ नाही आहे हे कारण आहे, पण त्यांना कुठेतरी तो अवेअरनेस कमी पडतो आहे. तर याच्यामध्ये आपण काहीतरी सांगायला गेलो तर आपली जी या गोष्टींवरची ट्रस्ट किंवा फेथ आहे ती हलवू शकते. तर त्यामुळे पहिला आम्ही हे पण रेकमेंड करतो या सेल्फ डेव्हलपमेंट किंवा हिलिंगमध्ये, की पहिली 6 महिने, काही 3-6 महिने आपण स्वतः रिझल्ट घेऊन थोडं स्ट्रॉंग होणं आणि मग या गोष्टी स्टेप बाय स्टेप शेअर करणं किंवा योग्य व्यक्तींना जोडून देणं, जेणेकरून ते कनेक्ट होतील. दुसरं आहे, की ज्यावेळी निगेटिव्हिटी अराउंड असते त्यावेळी आपण स्वतःला पहिला प्रोटेक्ट केलं पाहिजे. असं म्हणतात ना, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. जसं आपण सध्याच्या काळात पण घरात आहोत, कारण का आज आपल्याला भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या बाहेर. पण माहिती आहे, की जीवना इतकं काही महत्त्वाचं नाही आहे. पहिला मला माझ्या आणि माझ्या कुटुंबियांचं जीवन आवश्यक आहे, त्यांचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. तसंच पहिला आपल्याला सेव्ह युअर सेल्फ म्हणतो ना, तसं आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे. आणि ज्यामुळे दुसऱ्याची टॉक्सिसिटी, दुसऱ्याची निगेटिव्हिटी बाहेर येते, त्यावेळी मी पण हे हल्ली शिकलो हे टेक्निक, की दुसऱ्याची निगेटिव्हिटी ज्यावेळी तो व्यक्त करतो त्याच्या टँट्रमप्रमाणे, तर आपल्याला हे सांगायचं की तो त्याचा प्रवास आहे. जसं त्यानं काय काल खाल्लं त्यामुळे त्याला आज जो त्रास व्हायला लागला आहे, तसंच तो वर्षानुवर्ष काय विचार करतो आहे. तसं काही लोक असतात ते सतत तेच निगेटिव्ह विषय काढतात. चांगल्या ठिकाणी पण ते काय म्हणतात, शुभ बोलणार आहे, त्यांना म्हणायला लागतं की अरे ठिकाण काय आहे, वेळ काय आहे, काय चाललं आहे आणि तू काय बोलतोस. पण काहीतरी त्यांच्यात फरक पडत नाही. मग त्यावेळी आपण आपलं अँटीव्हायरस जे आपण बघितलं, की आपला सेल्फ टॉक तिथे बदलायचा, की ते त्याची रिॲलिटी आहे. कारण जसं तो कुठल्या अँगलनं बसणार आहे त्याला त्याप्रमाणेच खिडकीच्या बाहेरचं दिसणार आहे. तसंच तो त्या अँगलनं जीवनाकडं बघतो आहे, तर त्याला मी मदत करू शकतो, पण त्याला हात स्वीकारण्याची तरी त्याची ॲक्सेप्टन्स पाहिजे. पण निदान आता मला त्याच्याद्वारे प्रभावित व्हायचं नाही, त्यामुळे माझी एनर्जी मी चांगली व्हायब्रेट करणार आहे. त्यामुळं काही वेळेला आपल्याला थोडंसं हेल्दी नाटक करावं लागतं, की मी त्यांच्याबरोबर आहे दाखवलं तरी आपला आतला सेल्फ टॉक आपला पॉझिटिव्ह ठेवायचा, की ॲटलिस्ट त्याचे विचार हे त्याचे आहेत, माझे विचारांचा म्हटलं ना आपण रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे. हे आपण सतत, आणि काही वेळेला विसरतो रिमोट कंट्रोल आपण देऊन टाकतो त्या लोकांना आणि आपल्याला वाटतं बाप रे माझी ड्रेन झाल्यासारखं होतं आपल्याला. पण सतत आपल्याला आठवण करून द्यायला पाहिजे की नाही. आणि त्यासाठी सपोर्ट सिस्टीम, त्यासाठी थोडा पॉझिटिव्ह कम्युनिटी आणि हे आवश्यक आहे. पण एक महत्त्वाचं आहे की तो त्यांचा प्रवास आहे, तो माझा असू शकत नाही. आणि काही कोणाला शेअर करायचं आहे किंवा काही ॲड करायचं आहे? येस, एखादा असेल प्रश्न किंवा शेअरिंग तर आपण घेऊ शकतो. Is anybody would like to share? सर मी बोलू? दीपा बोलते. हा दीपा मॅम बोला की. नाही, मगाशी तुम्ही ऍक्च्युली लिस्ट करा म्हटलं ना, की
हां, व्हॉट आय डिझर्व. व्हॉट आय डोंट डिझर्व असं आपल्याला सांगितलंय. हां. हा, तर म्हणजे आता त्या गोष्टी बऱ्याच असतात आणि काही गोष्टी अशा घडतात की आपल्याला जाणवत असतं की हे मी डिझर्व नाही करत. हां. तर त्याला काय करायचं? पण ते आता तुम्ही ऍक्च्युली त्या मॅडमना सांगितलं त्याच्यात ते उत्तर आलं. पण म्हणजे ते मी विचारणार होते. अच्छा, एक आहे त्यातला थोडासा वेगळा भाग आहे. तो प्रॅक्टिकल ह्युमिलिटी ज्याला म्हणतात. जसं आपल्या करेक्ट. भारतीय संस्कृतीमध्ये किंवा कुठल्याही चांगल्या सगळ्या धार्मिक याच्यामध्ये नम्रता या गुणाला खूप महत्त्व आहे. पण नम्रता आणि न्यूनगंड याच्यातला फरक आपल्याला समजून घेतला पाहिजे. न्यूनगंड हा म्हणतो ना मोड ऑफ इग्नोरन्समधला आहे, तमोगुणातला आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला कामाची जबाबदारी घ्यायची नाही म्हणून आपण काम करतो. नाही आमचं कुठलं काय बाबा, तुमचं भारी, आमची कुठं काय योग्यता आहे, आमचं आपलं असंच, आम्ही आपली साधे. पण त्यामध्ये कुठेतरी वी आर नॉट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर ओन थॉट्स ऑर लाईफ असा तो न्यूनगंडातनं असतो की. पण प्रॅक्टिकल नम्रता म्हणजे काय आहे की माझी क्षमता मी पूर्ण कारण सगळे नम्र लोक पहिल्यांदा मोठे झाले. जसं म्हणतात ना, ज्या झाडाला जास्त फळं आहेत ते खाली झुकतं, ज्या ढगामध्ये पाणी आहे ते खाली येतं, नाहीतर मग ते नुसतंच पोकळ होऊन जातं. पहिल्यांदा आपल्याला मोठं क्षमतेनं व्हायचं आहे आणि म्हणून ते मोठ्या लोकांचे हे नम्रतेचे गोष्टी हे त्यावेळी ते म्हणणं त्याला ताकद असते की आय डोंट डिझर्व दिस थिंग्स. पण ते नम्रतेनं येतं. त्याच्यामध्ये कुठेही गिल्ट नसते, कुठेही शेम नसते, कुठेही जजमेंट नसते. ते ग्रॅटिट्यूडनं म्हणणं की माझी योग्यता नसताना मला जीवनानं हे दिलं, तो गुण वेगळा आहे. पण आपण काय न करताच म्हटलं की आय डोंट डिझर्व दिस, तर दॅट इज लाईक वी आर नॉट इवन स्टार्टेड द गेम ऑफ लाईफ असं होतं. सो डिझर्वॅबिलिटी थोडा ट्रिकी आहे विषय, कारण त्याविषयी कमी बोललं जातं. पण हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे. कारण अनफॉर्च्युनेटली आपल्याला निगेटिव्ह प्रोग्रामिंग खूप झालं आहे की काय डिझर्व करत नाही आहेस. त्यामुळे स्वतःला सांगणं गरजेचं आहे की मी डिझर्व करतो. आणि एकदा ते मिळत गेलं तर तो रिदम येत जातो आणि आपण आपले पाय पण जमिनीवर राहतात जर आपण ग्रॅटिट्यूड आणि या गोष्टी फॉलो केल्या तर. मग आपल्याला लिगसी महत्त्वाची. थँक्यू. या थँक्यू. सर आणखीन एक मला विचारायचं होतं. हां. विचारांचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात घेण्याआधी स्वतःची ओळख स्वतःला असणं गरजेचं आहे ना? कारण हे जेव्हा मी विचार करतीये, की मी करतीये ते बरोबर आहे की नाही किंवा काय किंवा माझ्यात क्षमता आहेत हे जाणून घेण्यासाठी स्व ओळख असणं गरजेचं आहे ना? डेफिनेटली आहे. कारण तो आता ब्रॉड टॉपिक आहे, पण ते खूप महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत मी कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत मला कुठं जायचं आहे आणि मला काय करायचं आहे हे प्रश्नच इरिलेव्हंट होतात. त्यामुळं नो दाय सेल्फ ज्याला आपण म्हणतो की स्वतःची ओळख, सगळ्या स्पिरिच्युअल सर्चमध्ये पहिली हे येतच ना की हू एम आय, मी कोण आहे. त्याचे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळी उत्तरं आहेत. पण जितक्या डीपर आपण हेल्दी पद्धतीनं जाऊ तितकं आपल्याला त्याचे पैलू कळत जातात आणि ते खूप महत्त्वाचं आहे की मी कोण आहे. फक्त त्याला एक हेल्दी सपोर्ट सिस्टीम पण आवश्यक आहे. पण खूप महत्त्वाचा तुमचा इनपुट आहे हा की विचारांचा रिमोट कंट्रोलसाठी भावनांच्या पलीकडे मी आहे, इमोशन्सच्या पलीकडे मी आहे, मनाच्या पलीकडे मी आहे, हे ज्यावेळी आपल्याला कळतं त्यावेळी मग तो रिमोट कंट्रोल म्हणजे कुणाच्या हातात आहे, मी म्हणजे कुणाच्या हातात, ते आणखीन नुसतंच त्या हातात असणं फिजिकली नाही आहे. ते मनसस्तू पराबुद्धी, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि त्या बुद्धीच्या पलीकडे आपण आहोत, ते लक्षात यायला लागतं. येस, थँक्यू. मी हा प्रश्न का विचारला? कारण पहिले 2 दिवस मेडिटेशन करताना मी पूर्ण शवासनात करत होते मेडिटेशन. तर ओके. मी झोपली गेले. असं होऊ शकतं का, की मी विचारच नाही करत म्हणून मी झोपली गेलीये? नाही, आता ते झोपण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. एकतर फिजिकली थकल्यामुळे पण मेडिटेशनमध्ये झोप येणे हा एक खूप कॉमन प्रश्न आहे आणि ते उत्तर पण आहे बऱ्याच प्रश्नांना. पण काही वेळेला आपल्याला मेडिटेशनमध्ये किंवा या व्हिज्युअलायझेशनमध्ये झोप लागते. त्याचं एक कारण असतं की आपल्याला हल्ली क्वालिटी झोप काही वेळेला कमी होत असते फिजिकली, ते एक कारण असू शकतं. दुसरं आहे की काही गोष्टी अजून आपल्याला सबकॉन्शियस माइंडमध्ये आपला विरोध होत असतो, ते आपल्याला अजून ऐकायची आपला विलिंगनेस 100% नसतं. त्यामुळे असं काहीतरी मेसेज आपल्यावर यायला लागला तर सबकॉन्शियसली आपण काही वेळेला ते फिजिकली डिस्कनेक्ट झाला असतो त्या विषयामुळे, तर ते सबकॉन्शियसली डिस्कनेक्ट होतो किंवा डीपर लेवलला ते सिंक होत असतं. जरी आपल्याला झोपल्यासारखं वाटलं, मग असं कसं काय होतं की मेडिटेशन संपल्यावर आपल्याला जाग येते, मग आपण 2 तास झोपायला पाहिजे. बरोबर मेडिटेशन संपलं की आपण जागे होतो, म्हणजे कुठेतरी ते सबकॉन्शियसमध्ये भिनत असतं. त्यामुळं ते एक पॉझिटिव्ह हे आहे, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. पिराजी सरांना काही विचारायचं होतं किंवा काही शेअर करायचं आहे?
येस सर, नमस्ते. मला एक प्रश्न असा होता. हा विचाराचा कंट्रोल आपल्या हातात घेतेवेळी आपण म्हणजे स्वयं टॉक करतो किंवा सेल्फ टॉक करतो. तर हा अशा वेळेला एका वेळेला एकच विचार आपल्या मनामध्ये असायला पाहिजे की पण माझा असा अनुभव आहे की मला एका वेळेला खूप विचार येतात आणि मग तो विचार बाजूला जातो का काय असं बऱ्याचदा वाटतं. म्हणजे ह्या दोन दोन तीन दिवसातला माझा अनुभव असा आहे की विचारच थांबत नाहीयेत. तर तो विचार एका वेळेला एकच विचार पुढे नेण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा विचार एका वेळेला जास्त विचार येत असतील तर काय करायला? ओके. कारण आता कारण स्वयंसूचना देतानाच ह्या सगळ्या घटना घडतायत हे राईट. थोडंसं जाणवतंय. नाही, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की कारण असं म्हणतात ना की आत्तापर्यंत आपण मनाच्या दृष्टीनं बऱ्याचदा जसं मन आपलं ट्रेंड झालं आहे त्या पद्धतीनं आपण विचार करत असतो. पण ज्यावेळी आपण स्वतःला परमिशन देतो की मला आता माझ्या कंट्रोल आणायचं आहे, त्यावेळी जसं लहान मुलाला तुम्ही समजा एकदमच एखादी गोष्ट त्याची आवडती काढून घेतली, जसं मोबाईल काढून घेतला, हे काढलं, तर ते पहिल्यांदा टँट्रम शो करतं. पहिल्यांदा ते विरोध करतं. कारण आत्तापर्यंत आपण त्या मनाचं ऐकत होतो. अचानक मनाला सांगितलं की नाही आता तुला माझं ऐकायचं आहे, तर ते आणखीन आपल्याला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतं. आणि आजकालचं दुसरं एक हे चॅलेंज हे झालं आहे की ॲज अ बिझनेसमॅन किंवा आत्ताच्या काळाची गरज म्हणून आपण मल्टीटास्किंग आपली सवय झाली आहे की आपण एका वेळी मल्टिपल गोष्टी करत असतो. पण एक थोडा वेळ आपल्याला स्लो डाऊन व्हायला ठेवायला लागतो. जसं कारचं खूप रनिंग झालं की आपण थोडा ब्रेक घेऊन मग परत जर्नी चालू करतो. नाहीतर ते कार ती आपली काहीतरी ब्रेकडाऊन होऊ शकते. तसं आपल्या मेंटल ब्रेकडाऊन न होण्यासाठी रिलॅक्स होणं म्हणून तर झोप आहे. बऱ्याचदा आपल्याला झोप ही काय म्हणतात निगेटिव्ह गोष्ट वाटली जाते, पण तसं नाही आहे. आपल्याला पॉझिटिव्हिटीसाठी झोप आवश्यक आहे आणि त्यासाठी ब्रीदिंग एक्सरसाइजेस पण मदत करतात. कारण ब्रीदिंग ही सगळ्यात सोपी आणि प्रभावी तंत्र आहे जे आपल्याला पटकन स्वतःशी कनेक्ट करतं. आणि ज्यावेळी आपण योग्य पद्धतीनं ब्रीथ करत असतो त्यावेळी आपल्याला स्वतःशी कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. सो खूप महत्त्वाचं आहे की आपण स्वतःशी कनेक्ट होणं, त्यासाठी ब्रीदिंगचा आणि विचारांचा कनेक्ट येणं हे आवश्यक आहे. सो थोडं ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणून आपण पहिल्यांदा ब्रीदिंग हे करतो आणि त्यानंतर मग आपण सर तुम्ही म्यूट झाला. अरे वा, मला कोणतरी म्यूट करणार आहे, चांगलं आहे. ओके. सो अतुल सर, बस बस. तुम्हाला काही शेअर करायचं आहे? नाही, मला ऍक्च्युली एक प्रश्न विचारायचा होता. आणि हे सगळं खूप छान आहे हो. आणि असं वाटतं की हे म्हणजे जी शुड बी अ पार्ट ऑफ अवर रुटीन लाईफ. तर आताचे जे काही हे व्हिडिओज आणखीन ठीक आहे, हा आता आपला लाईव्ह सेशन आहे, हा तुम्ही मे बी व्हॉट्सअपवरती शेअर कराल. हो. पण बाकीचे जे व्हिडिओ आहेत त्या ह्याच्यावरचे आपले सेल्फ शिक्षावरचे हो. ते अवेलेबल होतील का किंवा किती दिवस अवेलेबल असतील? हां, मी ते आता तुम्हाला या एक 2-3 दिवसातच क्लिअर करतो. पण माझी इच्छा आहे की एक बऱ्यापैकी सफिशियंट टाईम तुम्हाला तो द्यावा, जेणेकरून तुम्हाला ते ॲक्सेस मिळेल. आणि एक दुसरे आता जे मला पॉझिटिव्हली शेअर करायचं आहे ते मी आता जस्ट तुमच्या क्वेश्चनशी कनेक्टेड आहे म्हणूनच पुढे शेअर करेन की एक सपोर्ट सिस्टीमचा माझा एक प्लॅन आहे आणि ते कसं असेल त्याविषयी मी शेअर करेन, जेणेकरून कुठल्याही कम्युनिटीला आज इकोसिस्टीमची गरज आहे. बिझनेस असेल किंवा स्कूल असेल, एखादी हॅबिट व्हावी याच्यासाठी एक माणूस आपण सोशल ॲनिमल आहे, त्यामुळे एक इकोसिस्टीमची गरज आहे. तर कोइन्सिडेंटली सरांनी पण हो. राईट टाईमला तुम्ही प्रश्न विचारलात, कारण आता लास्टची 10-15 मिनटंच आहे. सो त्या याच्यामध्ये मला जस्ट गिव्ह मी अ मिनिट, मी जस्ट स्क्रीन शेअर करतो. कारण हे लास्टची एक 10 मिनिटं आहेत, त्यात मला एक कम्युनिटी म्हणून तुम्हाला म्हणजे माझा हा प्रश्न हां बोला ना सर. म्हणजे मी हे का विचारतो ते सांगतो. हां. की जो आपलं मन जे असतं ना, मन सारखं म्हणजे काय तुमच्या कामाच्या ह्याच्यामुळं किंवा येणाऱ्या चॅलेंजेस असं काही असंख्य गोष्टीमुळे मन थकत असतं. राईट. आणि आणि मग त्याला ही सपोर्ट सिस्टीम ही अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे हे जर दिस इज अ पार्ट ऑफ अवर रुटीन लाईफ, देन हे अतिशय चांगलं म्हणजे फॅन्टॅस्टिक आहे. नाही, खरंच आहे हे. सो त्यासाठी खूप हे महत्त्वाचं आहे की आपल्याला एक जसं म्हणतो ना की एक लर्निंग
कारण नाहीतर ते कधी कधी नॉलेज पण बर्डन होऊन जातं जर ते इम्प्लिमेंटेशन लेवलला आलं नाही. कारण आज उलटं झालं की इतकं प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी म्हटलं ना, यूट्यूबवर भरपूर ज्ञान आहे, बरीच गोष्टी आहेत. हो हो पण जोपर्यंत अजीर्ण होतं कधी कधी नॉलेजचं, पण जर आपण ते त्यापेक्षा कमी शिकून ते इम्प्लिमेंट केलं डेली, त्याचे रिझल्ट जास्त चांगले आहेत. सो एक छोटा एक्झॅक्टली हां बोला ना सर. एक्झॅक्टली दिस इज व्हॉट आय अप्रिशिएट अबाउट दिस वर्कशॉप. कारण हे खूप टू द पॉइंट आणि एकदम कन्साइज आहे. त्यामुळे Correct. आपल्याला काय करायचं हे यात क्लॅरिटी आहे. बरोबर. नाहीतर ते खूप खूप सारा माल मसाला आला ना की आपण म्हणजे त्यातच कन्फ्युजन करायचं काय आणि नाही करायचं काय किंवा ॲज अ तेवढं झेपणार कसं. मी खूपच अनुभवलं, कारण मी खूप काय काय शिकत गेलो, शिकतोय. पण आता आता ऑनेस्टली मी बऱ्याच गोष्टी शिकायचं कमी केलं आहे, कारण मला लक्षात आलं की ते शिकतोय पण इम्प्लिमेंट होत नाही आहे. त्या आता 12-15 वर्षात जे शिकलो ते फक्त स्वतः फॉलो करूया आणि इतरांना शेअर करूया, जेणेकरून टीचिंगमुळे माझं पण लर्निंग होईल. सो एक बरोबर. चांगली एक ऑफर मी घेऊन आलेलो आहे. आपल्या कोर कम्युनिटी पहिली बॅच आहे जी ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्सची आहे, आणि त्यांच्यासाठी बऱ्याच गुड न्यूज मी खऱ्या अर्थानं घेऊन आलो आहे मनापासून. यात कुठेही काही म्हणतात वेगळा हे नाही आहे. सो जसं तुम्ही म्हणालात की एक सपोर्ट सिस्टीमची गरज आहे प्रत्येक व्यक्तीला, तर काही प्रभावी, सुलभ आणि डुएबल, ॲक्शनेबल गोष्टींसाठी मी एक कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे, आनंदी जीवनाची लाईफ ॲप्स. जसं मोबाईल उघडल्या उघडल्या आपल्याला अनेक ॲप्स दिसतात, सगळ्यांचं प्रिय व्हॉट्सॲप दिसतं, फेसबुक दिसतं. तशी आपल्या जीवनाला पण काही ॲप्लिकेशनची गरज आहे, म्हणून याचं नावच आहे ॲप्लिकेशन, की जे आपण ॲप्लाय करू शकतो. तर काय काय आहे यामध्ये आपण देणार आहोत ते मला थोडक्यात शेअर करायचं आहे, त्यानंतर आपण डिस्कस करू वेळ मिळाला तर. पण प्रभावी, सुलभ आणि व्यावहारिक तंत्र, ॲप्लिकेशन, जसं आज आपल्याला मोबाईलमुळे अनेक ॲप्लिकेशन आपले इतर आहे. आज कॅमेरा कॅरी करायची गरज लागत नाही, व्हॉईस रेकॉर्डर कॅरी करायची गरज लागत नाही, लॅपटॉप बऱ्याचदा कॅरी करायची गरज लागत नाही, कारण बरंचसं त्यात आहे. पण आपल्या आयुष्यासाठी आपण जी सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे, स्वतःमधली इन्व्हेस्टमेंट, आणि इट्स नॉट जस्ट अबाउट मनी, त्याला जे क्वालिटी टाईम आहे, ज्याला जो जसं झाडाला आवश्यक सूर्यप्रकाश द्यायलाच पाहिजे, पाणी द्यायलाच पाहिजे, तसं माझा विकास ही माझी जबाबदारी आहे, माझी मनशांती, मनशक्ती माझी जबाबदारी आहे. सो हे कसं डेव्हलप करू शकतो आपण, तर यासाठी काही प्रूव्हन, सायंटिफिक, ट्राईम टेस्टेड गोष्टी आपण शिकणार आहोत. सो बेसिकली काय याच्यामध्ये आहे की एक मी पॅकेज घेऊन आलो आहे, कोर्सचं पॅकेज, ज्याचं नाव मी ठेवलं आहे पॉवरफुल लाईफ ॲप्स, आनंदी जीवनाचा फॉर्म्युला. आणि काही चांगलं नाव सुचलं तरी तुम्ही सुचवू शकता. त्यासाठी मी नाव दिलं की अल्टिमेटली जे काही आपले सगळे प्रयत्न चाललेत, पैसा आहे, नातं आहे, प्रसिद्धी आहे, आपली एक मोठी एम्पायर खडी करणं असेल, या सगळ्याचा अल्टिमेट एम आहे हॅपीनेस. आणि आपलं वैदिक सूत्र सांगतात आनंदमयोभ्यासात, की आपलं मुळात अस्तित्वच आनंदानं बनलं आहे. नाहीतर का बरं, प्रत्येक माणसाचं अल्टिमेट एम आहे हॅपीनेस. इवन चोराला पण चोरी करण्याचं मागचं मोटिवेशन हॅपीनेसच आहे. त्यामुळं ते विकृत असेल, पण खरा निर्भेळ आनंद पाहिजे असेल तर काही आपल्याला निगेटिव्ह ॲप आहेत ती अनइन्स्टॉल करायला लागतील, आणि काही पॉझिटिव्ह ॲप आहे ती इन्स्टॉल करून ॲक्टिवेट करायला लागतील आणि त्याचा यूज करायला लागेल. तर ते कसं करायचं याचे काही सपोर्ट, जसं आता आपण 5 days होतो तशा काही गोष्टी आपण याच्यात असणार आहे. तो स्पेशल टॉपिक्स फॉर लाईफ एनरिचमेंट, माझं कोर फोकस आहे लाईफ एनरिचमेंट, की जीवनाला समृद्ध करणं. जसं समता मॅमनी बरोबर विषय काढला, जो मी या पहिला विषयच याद घेतला आहे, की सेल्फ डिस्कवरी, खरंच मी कोण आहे. आणि जर मी स्वतःला ओळख माझी मला पटली, तर मग मी कोण नाही आहे त्याच्यात माझी एनर्जी जाणार नाही. तर एक्झॅक्टली नोईंग हू एम आय फ्रॉम व्हेरियस लेवल. इथं आपण एकदम काही हिमालयात कोहमसारखं एकदम त्या डीपर लेवलला जात नाही आहे, पण एक बेसिक लेवलला तरी माहीत असणं की माझी खरी आयडेंटिटी काय, माझी खरी पॉवर काय आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला फिजिकल आणि मेंटल पॉवरविषयी सांगितलं जातं, पण त्याच्या पलीकडे आपली एक ओरिजिनल पॉवर प्रत्येकाची, ती काय आहे. माइंड पॉवर याविषयी आणखीन आपण डिटेल समजून घेणार आहोत, की सुप्त मन नेमकं काम कसं करतं, सुप्त मनाला कंट्रोल करण्यासाठी काय गोष्टी आहेत. यामध्ये आपण स्वतःचं रिलेशनशिप एनरिचमेंट करणं, यासाठी आपण काय करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे आज बुद्ध्यांकापेक्षा भावनांक, इमोशनल वेलनेस डेव्हलप करणं. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, कारण आपल्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या भावनांमध्ये अनेक ट्रान्झिशन, स्थित्यंतरं होत असतात. पण मी असं म्हणत नाही की आपल्याला वाईट वाटणार नाही, आपण हर्ट होणार नाही, पण पटकन मला आता वैयक्तिक आठवतं आहे की काही गोष्टीनं मी महिनाभर डिस्टर्ब व्हायचो,
आता ते मी 1 आठवड्यापासून 2 दिवसापर्यंत यायला लागलो आहे. मग मला वाटतं ही खरी एक मोठी प्रगती आहे, की जो थॉट माझा महिनाभर एनर्जी घेत होता, त्यामुळे माझं बऱ्याच लेवलला नुकसान होत होतं, ते आज मी 2 दिवसापर्यंत येऊ शकलो आहे. आता माझी इच्छा आहे मी त्याला 1 तासापर्यंत आणावं, पण हे कृत्रिम रीतीनं आणायचं नाही, ऑर्गॅनिकली आणायचं आहे. सो पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस. मी फॉरगिव्हनेस क्षेत्रात बरंच काम केलेलं आहे आणि करतो आहे. आणि फॉरगिव्हनेस याचा अर्थ असा नाही की एक गाल मारलं की दुसऱ्या गालावर. फॉरगिव्हनेसचा खरा अर्थ आहे फ्रीडम. माझं भावनिक फ्रीडम मला हवं असेल तर जे नको आहे, समजा एखाद्या भांड्यामध्ये घाण असेल, ती टाकल्याशिवाय मला चांगलं त्यात भरता येणार नाही. मग ते अगदी चांगलं काही म्हणतात एकदम शुद्ध अशी गोष्ट तूप जरी असेल, तर माझ्या आतली निगेटिव्हिटी बाहेर टाकण्यासाठी मला लेट गो करणं, काही गोष्टी फॉरगिव्ह करणं, म्हणजे ते माझा सेल्फ टॉकमधून ते सिस्टीममधनं बाहेर काढणं. फॉरगेट होणार नाही, पण आपण स्वतःची निगेटिव्हिटी बाहेर काढू शकतो, मग फ्लो होऊ शकतो. माझा आतला आवाज जो कसा मी ओळखायचा, की मला आतून एक आवाज येतो आहे, डोंट डाय विथ युअर म्युझिक ऑन, असं वॅन डायर एक प्रभावी सेल्फ हेल्प गुरु म्हणून गेले, की आपल्या आत प्रत्येकाच्या आत एक संगीत आहे, पण ते आपण कधी ओठावर आणत नाही, ते कधी गुणगुणत नाही, आपण त्याला दाबतो, हे कुठलं काय, तुझी योग्यता नाही, तिथं परत डिझर्विंग येतो. पण आपल्या आतलं संगीत ऐकण्यासाठी काही लोक उत्सुक आहेत. काही लोक नक्कीच ते म्हणतात की मला तुमचं संगीत ऐकायचं, निदान आपल्याला तरी ते ऐकता आलं पाहिजे. सो व्हॉट्स दॅट म्युझिक आय वॉन्ट टू प्ले. माझा आतला व्हॉईस, त्याला इकिगाई म्हणू शकतो, इनर व्हॉईस, अशी वेगवेगळी नावं आहेत, पण ते हे करणं. हेल्थ आणि हिलिंगचा काय संबंध आहे, माझे थॉट्स माझ्या हेल्थवर किती परिणाम करत आहेत, आणि ते जर मी थॉट्स बदलले नाही तर माझ्या हेल्थवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो. तर हा सेल्फ एनरिचमेंटचा भाग आहे. दुसरा आहे ओव्हरऑल लॉ ऑफ एनरिचमेंट. याचं आहे की माझं सबकॉन्शियस माइंड थ्रू मी गोल आणि व्हिजनकडं कसं अलाइंड होऊ शकतो. पॉसिबिलिटी थिंकिंग नावाचा प्रकार आहे, तो मी कसा करू शकतो. माझं स्वतःशी नातं सुधारल्यावर माझं इंटरपर्सनल रिलेशनसाठी पण, कारण मी एका स्वभावाचा आहे, दुसऱ्या वेगळ्या स्वभावाचा आहे, मग कम्पॅटिबिलिटी कशी साधायची. ती नाती तर आता बदलू शकत नाही, ते लोक तर माझ्या आयुष्याचा भाग असणार, पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल. मग त्या नात्यांना समृद्ध करण्यासाठी मला माझी सायकॉलॉजी कळण्याचे काय टूल्स आहेत. मला दुसऱ्याचं पण एक बेसिक अंडरस्टँडिंग आलं की याचा हा इंट्रोवर्ट आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे, खूप ब्रॉड झालं, पण त्याच्यापेक्षा डीपर आणि काही गोष्टी आहेत ज्या सोप्या आणि प्रूव्हन आहेत, ज्याद्वारे तुमचं पेरेंटिंग, मॅरेज लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ, इवन सोशल लाईफ, तुम्हाला ती ॲबिलिटी येईल की समोरच्याला हेल्दी जजमेंट करणं आवश्यक आहे तिथे, ते करू शकू आपण. एन्शियंट टेक्निक्स फ्रॉम ईस्टर्न अँड वेस्टर्न काय म्हणतात सोसायटी, जिथून आपण काही प्रूव्हन गोष्टी शिकणार आहेत, ज्याद्वारे आपल्याला इमिजिएट एखादी थॉट प्रोसेस शिफ्ट करायची, किंवा पटकन मी हर्ट झालो आहे, त्यावेळी मला हे पण विसरतो की माझ्या हातात रिमोट कंट्रोल आहे, पण त्यावेळी स्वतःला सिम्पती, एम्पथी देऊन वर कसं काढायचं. काही वेळा कोण नसेल बरोबर, तर त्यावेळी स्वतःला वर कसं काढायचं, आणि आतील सूक्ष्म गोष्टींचा बाहेरच्या स्थूल गोष्टींवर कसा परिणाम होऊ शकतो, हे या टेक्निक्सद्वारे आपण शिकणार आहे. पैसा आणि समृद्धीचं काय कनेक्शन आहे. माझी कॉन्शियसनेस जर मी हायर लेवलला नेली तर पैशाची समृद्धी पण मी, आणि तो हॅपी मनी मी कसा अट्रॅक्ट करू शकतो. हॅपी मनी आपल्याला हवा आहे, कारण बऱ्याच लोकांकडे पैसे आहे पण त्याचं समाधान तो पैसे देत नाही, म्हणजे त्या मनीच्या व्हायब्रेशन्स कुठेतरी हॅपी नाही आहेत. तर हॅपी मनीसाठी काय टेक्निक्स आहेत ते आपण बघणार आहोत. आणि इमोशनल रिलेटेड स्ट्रेस आणि अँगर मॅनेजमेंट, स्वतःप्रती राग, दुसऱ्यांप्रतीचा राग, याचं हेल्दी मॅनेजमेंट कसं करायचे, असे आणि याहून अनेक काही पॉवरफुल. आता जसा 5 दिवसाचा कोर्स आहे तसा हा प्रॅक्टिकल कोर्स असणार आहे. या सेल्फ एनरिचमेंट आणि लाईफ एनरिचमेंट इंडिपेंडंट आम्ही ज्यावेळी लाईफ प्रोग्राम घेतो त्याची ऑलमोस्ट 15,000 वर्थ आहे. पण होल्ड ऑन, खूप चांगली एकदम भारी ऑफर तुमच्यासाठी आहे आज. सेल्फ हेल्प बुक मी लिहितो आहे आता, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादानं ते लवकरच पब्लिश होत आहे. वर्थ ₹599ची हार्ड कॉपी तुम्हाला या कोर्सबरोबर मिळणार आहे. जसं अतुल सर म्हटले तसंच माझा हा मानस आहे की एक ऑनलाईन कम्युनिटी, आणि ज्यावेळी ऑफलाईन सुरू होईल त्यानंतर पण एक मराठी माणसांचा एक छान फोरम तयार करायचा, जिथे प्रत्येकजण भावनिक, वैचारिक आणि सर्व प्रकारची समृद्धी, आंतरिक समृद्धी आणि बाह्य समृद्धी याचा एक फोरम बनवायची इच्छा आहे. तो खास मराठीमध्ये असेल, कारण काही भावनिक विषय आपण पटकन मराठीत व्यक्त होऊ शकतो. सो ती कम्युनिटीची मेंबरशिप, या कोर्स जे आज घेतील त्यांना वर्थ ₹3,000 पर इयरची मेंबरशिप आहे, ती फ्री असणार आहे. याच्या त्यामध्ये काय मिळणार आहे, महिन्यातून एक मास्टर क्लास तुम्हाला मिळणार आहे जो ॲब्सोल्युटली फ्री असेल, प्लस फेसबुक ग्रुप असेल आणि व्हॉट्सॲप सपोर्ट असेल, ज्यामध्ये हे लर्निंग आणि त्याचं रिजनेबल एक शेअरिंग होत राहील. आणि एक भाग असणार आहे महत्त्वाचा,
की जसं आता बरेच जण म्हणाले, "हे छान वाटलं 5 दिवस, पण पुढं काय? परत ये रे माझ्या मागले आम्हाला करायचं नाही आहे." आणि त्यासाठी कुणीतरी आपल्याला अकाउंटेबल पाहिजे, कोणीतरी आपल्याला विचारणारं पाहिजे. आणि ते विचारणारं फ्रेंडली पद्धतीनं आणि प्लस ऑथॉरिटेटिव्हली विचारलं तर ती हॅबिट होऊ शकते. तर आपल्याच ग्रुपमधले आणि ओव्हरऑल याच्यामध्ये आपण एक सिस्टीम करणार आहोत. जसं व्यायाम करायला अकाउंटेबिलिटी लागते, एखादी हॅबिटसाठी आपल्याला गोड खायची सवय आहे पण डायबिटीज आहे तर कोणीतरी सांगावं लागतं. तसंच आपण या ग्रुपची पॉवर वापरून एकमेकाला असाइंड असा अकाउंटेबिलिटी पार्टनर असेल, जो डेली तुम्ही आज अफर्मेशन म्हटले का, मिरर वर्क केला का, पिरियॉडिकली तुम्ही निगेटिव्ह इमोशन रिलीज करताय का, तुम्ही एखादा निगेटिव्ह थॉट लेट गो करताय का, जे जे टास्क दिले जातील ते तो शेअर करेल आणि तुम्ही ते प्रोग्रेस एकमेकाला शेअर करू शकता. आणि रिवॉर्ड आणि त्याचं जे काही अचिव्हर्स आहेत त्यांना पण स्पेशल बोनसेस असतील, ते नंतर हे केले जातील. प्लस जे ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस आम्ही बरेच घेतो आहे त्यामध्ये या मेंबर्सना स्पेशल डिस्काउंट असणार आहे. आणि ऑनलाईन वीकली तुमच्या मेलबॉक्समध्ये दर आठवड्याला एक पॉवरफुल प्रूवन मेसेज जो तुम्हाला प्रेरणा देईल. फक्त व्हॉट्सॲपचं ज्ञान नसणार आहे, त्यात टेक्निक पण एखादं असेल ते त्या दिवशी तुम्ही वापरलं किंवा त्या आठवड्यासाठी ती थीम फॉलो केली तर ते आठवडाभर ते खाद्य पुरेल. जवळजवळ हा सपोर्ट ऑलमोस्ट वर्थ ₹10,000चा आहे. तर ही सगळी जी ऑफर आहे, कारण आज कोविड सिच्युएशन आणि इंट्रोडक्टरी फर्स्ट बॅचला मला खरोखर अनबिलिव्हेबल काहीतरी ऑफर करायचं आहे. सो 21 डेजचा कोर्स आहे, रोज 21+ मिनिट्स स्वतःची, मोर दॅन 35,000चा कोर्स. फक्त आणि फक्त आज रजिस्टर तुम्ही केलं तर 2,100 विच इज व्हेरी व्हेरी नॉमिनल अमाऊंट आय वूड से. कारण मी यू कॅन हील युअर लाईफ आणि अशा सर्टिफिकेट एकेका सर्टिफिकेशनसाठी लाखो रुपये इन्व्हेस्ट केले. ती माझी पॅशन आहे जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचावं. पण आज एखादं बुक देखील घ्यायला झालं तर जसंही माझं अपकमिंग बुक येते जरा विसाऊ या वळणावर, सो हे बुक ऑलमोस्ट तयार आहे. तुम्हाला एक बाय पोस्ट हे मिळून जाईल. अजून हे पब्लिश ऑफिशियली व्हायचं आहे, थोडंसं त्याचं फायनल काम चालू आहे. पण हे हार्ड कॉपी तुम्हाला येईल, जे विच विल बी ऑल्सो कोर्स मटेरियल अँड अ रिमाइंडर ऑफ हॅपी लाईफ. सो ह्या सगळ्याबाबत जर तुम्हाला हा रजिस्टर करायचा असेल, माझी तर आवर्जून विनंती आहे की हा तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता कोर्स. ॲट द सेम टाईम तुम्ही हा इतरांशी पण शेअर करू शकता. सो तर तुम्हाला खरोखर यामध्ये आवड असेल, तुम्हाला हे करायचं असेल तर ही ऑफर आजच्या दिवसच मी ठेवत आहे. कारण काय आहे, जे आपण व्हॅल्यू करतो त्याची जर व्हॅल्यू आपण ठरवली नाही तर ते आपण व्हॅल्यू करत नाही. म्हणजे काय फार कोड्यात बोलल्यासारखं झालं. म्हणजे काय की माणसाचं आपलं असं आहे की एखाद्याची किंमत आपल्याला ठरवली नाही तर आपण ते सिरियसली घेत नाही. त्यामुळे पण ₹199 ऐवजी हा फ्री पण मला देता आला असता, पण ₹199 तरी इन्व्हेस्ट केलेत म्हणून आपण थोडंसं सिरियसली घेतो. तसंच 2,100 ही फार मोठी रक्कम नक्कीच नाही आहे, कन्सिडरिंग द रिसर्च दॅट हॅज गॉन, द टाईम दॅट हॅज गॉन. कारण मी भारत आणि भारताबाहेरच्या अनेक तज्ज्ञ लोकांशी यासाठी भेटलो आहे. त्यांचा वैयक्तिक आणि सर्टिफिकेशन्स आणि बरंच म्हणजे त्यामध्ये स्वतः इन्व्हेस्ट केलं आहे आणि मला याचा फायदा होतो आहे. सो सगळ्यांना विनंती आहे की जे इंटरेस्टेड आहेत, मी चॅटबॉक्समध्ये इन्स्टामोजोची लिंक शेअर करत आहे. जसं तुम्ही कोर्सला रजिस्टर केलं तर तुम्ही या लिंकवरून शेअर करू शकता आणि पेमेंट करू शकता आणि तुम्ही जस्ट स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपवर टाकू शकता. अर्थात हे कोर्स कंपल्सरी नाही आहे पण रेकमेंडेड आहे, जेणेकरून तुम्ही सपोर्टेडली हा याचा एक आणि कम्युनिटीचा बेनिफिट आपण घेऊया, जेणेकरून आपण या कंटिन्युअस, मला पण तुमच्या प्रेरणेची गरज आहे कारण वी आर अ सोशल बीइंग. त्यामुळे आपल्याला एकमेकाचा एक प्रेरणा होईल, एक वेगळा शिफ्ट आपण करू शकतो. आणि आज आपल्यामध्ये बरेच वेगवेगळे फॅमिली सगळे बघता येण्यासारखा असाच मराठीमध्ये सुटसुटीत सोपा आणि प्रूवन गोष्ट आहेत. सो प्लीज फील फ्री. अगदी ज्यांना इन्स्टामोजोची लिंकमध्ये सगळे ऑप्शन आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही गुगल पे पण करू शकता, ऑनलाईन हे करू शकता. तर तुम्ही ही जी लिंक पाठवली आहे ती व्हॉट्सअपला पाठवलं तर चालेल, कारण आता हे झूम मीटिंग बंद केली तर चॅटबॉक्स सगळं जाईल ना, तर आमच्याकडे सेव्ह राहणार नाही. ओके, थांबा मी तुम्हाला शेअर करतो लगेच. ओके, मी व्हॉट्सॲपवर पण टाकली आहे आपल्या ग्रुपवर.
येस, तोपर्यंत काही कोणाला प्रश्न असतील या कोर्सबाबत या कॉन्टेंटबाबत किंवा इन जनरल, तर यू कॅन फील फ्री. हॅलो, येस. हॅलो. हां सर, तुम्ही जी लिंक पाठवली त्याच्यावर काय रजिस्ट्रेशन करायचंय की काय? हां, त्यात असं रजिस्ट्रेशन टू डायरेक्ट पेमेंट असं आहे ते. अच्छा, मग या कोर्सचं जसं केलं होतं तसं डायरेक्ट Google पे करू हो, शकतो हो. ना? त्यात तर आधीचं डिरेक्ट जसं येऊ की शकतं. पण समजा अगदी तुम्हाला त्या इन्स्टामोजोचं अवघड जात असेल, तर तुम्ही मला माझ्या नंबरला Google पे करू शकता आणि तुमचे डिटेल्स मला पाठवू शकता स्क्रीनशॉट करून. मग तुम्हाला मी रेकमेंडेड आहे तुम्ही इन्स्टामोजो आता जी लिंक पाठवली आहे त्यात केलं तर ते डायरेक्ट होऊन जातं. पण तसं नाही झालं तर तुम्ही मला पर्सनल Google पे किंवा पे करू शकता डायरेक्ट. ओके. थँक यू सर. या, थँक्यू. आणि काही कोणाला प्रश्न आहे इतर पण किंवा या कोर्सविषयी पण? डेली 21 मिनिट प्लस थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे. आता मी 21 मिनिट मुद्दाम ठेवलेत कारण आता परत नॉर्मल आहेत आणि हा 10 मे पासून कोर्स आपण सुरू करतोय. 10. हॅलो, हॅलो. हॅलो. हां सर, ते 21 मिनिट जे तुम्ही बोललात, ते दिवसातून कधीही असणार आहे की त्याचा काही हा पण ठराविक वेळ असणार रेकॉर्डेड आहे? असणार आहे कोर्स. त्यामुळे अच्छा, ओके. सकाळी तो तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल रोज त्या त्या हां. लेसनचा. आणि आता जसं आपण करतोय तसं तुम्ही ते केल्यानंतर. हा 5 दिवसाचा कोर्स होता. मला फार हॅलो, हां, बोला. हॅलो, हा कोर्स आहे हा खूपच छान झाला आणि मला खूप आवडला. ऐकू येतंय? हो, हो, ऐकू येते. ठीक आहे, थँक्यू ठीक सो आहे. मच. नाही. नाही, हेतू हाच आहे हा, की मला फार आवडला आणि तुम्ही फार छान एक्सप्लेन केलं तुम्ही. नाही, नाही, थँक्यू. हा. कारण अनफॉर्च्युनेटली सिलेबसमध्ये नाही आहे त्यामुळे आपल्याला सोप्या पद्धतीनं शिकवता येईल. आणि या 5 डेजची पण आपली नवीन बॅच 10 मेपासून एक होती आहे. आणि कोणाला इंटरेस्ट असेल तर मी ग्रुपवर पण डिटेल टाकेन. तर ही 5 डेजचा सेम कोर्स आपला परत 10 मेपासून त्याची एक बॅच होती आहे. आणि हा नवीन कोर्स जो आता आपला ऑलरेडी झाला आहे त्यांचा, तो पण 10 मेपासून असेल. हॅलो. आणखीन एक सर रिक्वेस्ट होती तुम्हाला, की तुम्ही जे व्हिडिओ मेलद्वारे पाठवलेले आहेत तुमचे 5 दिवसाच्या कोर्सचे, तर प्लीज लवकर ते डिलीट करू नका. कारण मी तुम्हाला पर्सनलवर टाकेन. मी थोडं नोट्स काढतीये त्याच्या. तर ओके. वर्ड टू वर्ड तुमचे शब्द मी लिहिलेले आहेत पहिल्या 2 ह्याचे. अरे तर वा. मी तुम्हाला पाठवेन. अर्थात ते माझ्यासाठी आहे. मी तुम्हाला बोललेलीच आहे फोनवर, की मी काम कुठल्या प्रकारचं करतीये ते. तर बरोबर. त्याला मला उपयोग पडेल त्याचा म्हणून. बाकी काही नाही. ते एक थोडे दिवस तरी राहू देत. लगेच काही डिलीट करू नका प्लीज नाही, सर. नाही, थँक्यू. उलट तुमचा हा उत्साह खूप महत्त्वाचा आहे आणि होऊ शकेल. थँक्यू अतुल सर फॉर बिंग द फर्स्ट मेंबर टू दिस रजिस्टर्ड कोर्स. हॅलो, हॅलो. हां सर, आता जो तुम्ही कोर्स सांगितला ना, तो अगदी आमच्या मनात होतं की रोज काहीतरी असं मिळालं खाद्य तर खूप बरं होईल. नाही, नाही, हां, खरंच आहे. तर खूप थँक यू. म्हणजे तुम्ही आत्ता बोललात, नंतर इच्छा होतीच की तुम्हाला सांगावं नाही, की मला तसं आता काय काही झालं झालं तर. होतं की यूट्यूबवर नाही तर खूप गोष्टी उपलब्ध आहेत. पण त्याच्यात काय होतं, सपोर्ट सिस्टीम नसेल तरी आपण आपल्या व्यापात होतो. मग परत बॅक टू आपल्या रुटीननं तेच विचार आपले थोडंफार. नाही आणि YouTubeवर आहे तरी ते मराठीमध्ये नाहीये. जे मराठी आपल्याला जे पटकन आपल्या आत हो, हो, जातं, हो. नाही, ती नक्कीच. भाषा आपली हो. हां. नाही, म्हणून मी हा मिशनच ठेवलंय की मराठीमध्येच माझं जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे ते जास्त करायचं. कारण मला वैयक्तिक सहज वाटतं मराठीमध्ये व्यक्त व्हायला आणि त्यानं सोपं होऊ शकतं. जस आणि काय कोणाला प्रश्न आहे शेअर करायचा आहे? कारण ही लिमिटेड पिरियड ऑफर आहे खरोखर. कारण माझे जे मेंटर्स आहेत जे मला कोर्सेस आणि याच्यात करतात, तर ते माझ्यावर एका अर्थानं रागावलेत की एवढ्या कमी किमतीत तू देऊ नकोस कारण त्याची वर्थ तू कमी आहे. मी म्हटलं नाही, मला पहिल्या बॅचला खरोखर हे द्यायचं आहे. सो 2 नक्कीच वेगळे. सर तुम्ही कमी किमतीमध्ये खूप काही नॉलेज दिलेलं आहे. नक्कीच कोर्स हा आत्ताचा मी पण करणार आहे. फक्त मला 1-2 दिवस थोडासा वेळ दिला तर बरं होईल. हो, हो, कारण नक्की, नक्की. मार्च-एप्रिल हा आपला घरफाळा, मेंटेनन्स वर्षभराचा असं हो, हो, सगळं हो. मॅनेज व्हायला पाहिजे म्हणून बाकी काही नाही. राईट, राईट, राईट. नाही, धन्यवाद सर. चालेल ना, काहीच हरकत नाही. आपण या बॅचमध्ये आहोतच. त्या तो व्हॉट्सॲप ग्रुप पण असेल अजून काही काळ, त्यामुळे आपण पुढे ठरवू मग त्याचं कसं हे करायचं.
पण थँक्यू सो मच फॉर इच वन ऑफ यू. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा मला चांगला प्रतिसाद मिळाला मी असं मनापासून म्हणेन. कारण माझ्यासाठी पण एक म्हणायचं तर ऑनेस्टली हा एक प्रयोग आहे की कशा पद्धतीनं ऑनलाईनला लोक रिस्पॉन्ड करतात. कारण गेली 12 वर्ष आम्ही ऑलमोस्ट लाईव्हची आम्हाला सवय झाली आहे, शेकडो हजारो किंवा छोट्या ग्रुपमध्ये. पण ऑनलाईनमध्ये पण या गोष्टी चांगल्या होऊ शकतात याचा विश्वास तुम्ही मला दिला की जर रिसीव्ह करण्याची आणि स्वतःत बदल करण्याची मानसिकता असेल तर स्थळ काळ परिस्थिती पण मर्यादा आणू शकत नाही. हा कॉन्फिडन्स तुम्ही मला दिला. सो थँक्यू फॉर ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. कारण जसं म्हणतात ना, ऑडियन्सची जी क्वालिटी असते त्यावर तो कॉन्टेंट डेव्हलप होत जातो. तर पुढच्या बॅचला पण हे असंच असणार आहे की 2nd आणि 5th डे लाईव्ह असेल. सो विल स्टे कनेक्टेड. तुमचे काही फीडबॅक असतील तर त्यासाठी पण मी उत्सुक आहे. अजून एक रिक्वेस्ट सगळ्यांना मनापासून आहे, कारण हे आपल्याला कार्य पसरवायचं आहे. तर तुमच्या या 5 दिवसाच्या वर्कशॉपबद्दल जे काही तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन पॉझिटिव्ह इनपुट जाणवले ते तुम्ही मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये लिहून दिलेत, व्हॉट्सॲपवर जरी ग्रुपमध्ये टाकलेत किंवा मला पर्सनली टाकलेत आणि तुमच्या नावाचा उल्लेख केला पाहिजे की नाही त्याचं पण मला कल्पना द्या, जेणेकरून मला ते इतरांपर्यंत पण टेस्टिमोनियलसारखे शेअर करता येईल, जेणेकरून आणखीन लोकांना ही स्वतःला डेव्हलप करायची संधी मिळेल. सो आय वुड रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की तुम्ही प्रत्येकाने अगदी 4-5 ओळीचा का होईना तुम्हाला जे काही पॉझिटिव्ह जाणवल्या गोष्टी ते शेअर करा. सो येस, थँक्यू समता मॅम फॉर शेअरिंग. येस, सो बऱ्याच जणांनी इच्छा व्यक्त केली. नक्कीच सर. या, थँक्यू. विनय सर, हां, बोला. एखादा किंवा दुसरा 1-2 मिनिटाचा आपल्याला व्हिडिओ सुद्धा पाठवता येईल का तुम्हाला टेस्टिमोनियलचा? हो, ते तर किंवा खूप चांगलं होईल. आत्ताचा जो सेशन तर व्हिडिओ पाठवू शकला तर नथिंग लाईक दॅट. कारण आज व्हिडिओ लर्निंग मेथड आपण म्हणून तर व्हिडिओ कोर्स आणला. मी ऑडिओ वर्कशॉप पण घेतलेले, पण व्हिडिओ कसं लर्निंग फास्ट होतं. तर तुम्ही जर 1-2 मिनिटाचा असा व्हिडिओ करून पाठवू शकला, तुमचं नाव, काय फायदा झाला आणि इतरांना थोडंसं त्यात रेकमेंड करताय असं, जेणेकरून लोकांना हे अपील होऊ शकेल. सो दॅट विल बी अ मिशन फॉर ॲज अ टीम वी कॅन गो अहेड. नक्की सर, नक्की. प्लीज, थँक्यू. मी तुमच्या आता हे 21 रोजचे 21 मिनिट 21 दिवसाचा कोर्स आहे तोही उद्या जॉईन करेन या आणि एक टेस्टिमोनियल मी तुम्हाला विथ व्हिडिओ पाठवेन. या डेफिनेटली. थँक्यू सर. सो आणि काही कोणाला शेअर करायचं या किंवा ॲड करायचा प्रश्न असतील किंवा काही, तर अदरवाईज वी कॅन कन्क्ल्यूड. मला बोलायचं सर, सुषमा हां, अधिकारी बोलते. हो हो. ऍक्च्युअल मला पहिले 2 दिवस मी रेग्युलर केलं, पण मला तिसऱ्या दिवशी थोडंसं वेळ लागला. पण काल मग मी सगळे व्हिडिओ तुमचे आपलं जे काय ग्रोथ वर्क होतं ते एकाच वेळेस केलं. ओके. आणि खरंच या 4 दिवसाचं आणि आजचं जे काही सेशन झालं त्याचा खरंच खूप फायदा झालेला आहे. म्हणजे विचारांच्या आपण ज्या प्रकारे विचार करतो, तो खरं तर बऱ्याच ठिकाणी आपण चुकीचा विचार करतो. त्याला एक योग्य दिशा देण्याचं काम ह्या 5 दिवसाच्या वर्कशॉपने झालेलं आहे. तर नक्कीच मला खूप छान फायदा झाला आहे. मी पण तुम्हाला टेस्टिमोनियल देते. या थँक्यू सो मच. फक्त 1 मिनिटासाठी आपण व्हिडिओ ऑन करूया. आजच्या ग्रुपचा पण एक फोटो घेता येईल. इफ यू आर कम्फर्टेबल यू कॅन जस्ट स्विच ऑन द व्हिडिओ अँड विल हॅव अ रिमोट कंट्रोलवाल्या लोकांचा आता एक फोटो काढूया आपण. न दिसणारा रिमोट आहे, बट दॅट्स ओके. जस्ट वेट फॉर 1 मिनिट फॉर अदर्स. सगळ्यांना पाहून छान वाटतं. आता उलट एकमेकाला बघण्याची किंमत जास्त कळते आहे, कारण आता सपोज आपण जर का हा लाईव्ह सेशन घेतला असता ना तर खूप धमाल आली असती. हा नाही, आय एम लुकिंग फॉरवर्ड. जरा असं नॉर्मलाइज झाल्या ना तर बऱ्याच काही गोष्टी मला या कम्युनिटीसाठी करायच्या आहेत. लाईव्ह तर बऱ्याच सेशनमध्ये इवन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सिटी वाईज आपण करणार आहोत. आणि जे इवन एक्सपर्ट माझ्याकडे पण खूप चांगले रिसोर्सेस लोक आहेत, पेरेंटिंग रिलेटेड आहे, सायकोलॉजी रिलेटेड आहे, त्यांना पण आपण गेस्ट म्हणून कम्युनिटीत बोलवणार आहे, जेणेकरून ओव्हरऑल व्हॅल्यू आपली ॲड होत राहील. ओके, सो स्माइल प्लीज. येस, थँक्यू सो मच. एकच मिनिट. थँक्यू सर.
सो वन्स अगेन सगळ्यांचे मनपूर्वक आभार आहेत की तुम्ही एवढ्या उत्साहानं जॉईन झाला. फक्त माझी पुन्हा रिक्वेस्ट आहे की ही छोटी इन्व्हेस्टमेंट आवर्जून करा, कारण यामध्ये आपण एकत्र नक्की. राहू आणि तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं तरी करू शकता. फक्त ही मॅक्झिमम ही 2 दिवसापर्यंत ही राहील, पण त्यानंतर त्याची किंमत पण वाढेल. त्यामुळं ही आज आणि उद्याच तुम्ही हे फायनल करा, जेणेकरून आपल्याला एक ग्रुप तयार करता येईल आणि वी कॅन गेट स्टार्टेड. 10 मेपासून ही बॅच 21 डेजची चालू होईल लाईफ ॲप्सची, आणि 10 मेपासून नवीन बॅच 5 डेजची चालू होईल. सो वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर एव्हरीबडीज ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. मी सगळ्यांच्या आनंदी, समृद्ध, आरोग्यदायी जीवनाची शुभेच्छा आणि मनोकामना करतो. आणि आता आपण या सेशनला विराम देऊया. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. आणि तुम्हाला जरा विसावं या वळणावर या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. त्या पुस्तकाचं नाव पण थँक्यू ठेवलं की सर. पॉज घेणं. थँक्यू सर. थँक्यू 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 बाय. धन्यवाद सर. खूप नाही, मौलिक bye. मार्गदर्शन Thank you, केलेलं sir. आहे. धन्यवाद सर. थँक्यू तर